जेव्हा आपले वडील आई अल्बम दाखवतात फोटोंचे, हे बघ तुझे पंजोबा आणि त्यांच्या आठवणी सांगणं, बाबासाहेब आले की लोक कशी यायची, त्यांना बोंबील कसा आवडायचा, अशा छोट्या गोष्टी आम्हाला आजीकडनं नेहमीच ऐकायला मिळाल्या. म्युझिक मध्ये इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला? बॉलिवूड पेक्षा भीमगीतं वेगळी, त्याच्यापेक्षा रॉक वेगळे, त्याच्यापेक्षा रॅप वेगळे. OTT सिनेमा. आंबेडकरी चळवळीमध्ये अपर कास्ट पुरोगामी जेव्हा घुसमाडायचा प्रयत्न करतात तेव्हा आम्ही कशी टिंगल करतो त्याचं उदाहरण हे डिअर व्हाईट पीपल आहे. आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेसमध्ये कधीच पटलेलं नाही. राहुल गांधींनी 1000 सभांमध्ये संविधान दाखवलं, पण जोपर्यंत त्यांचा ग्राउंडवरचा इकडचा सरंजामी पाटील त्याच्या खालच्या लोकांना मारणं थांबवत नाही तोपर्यंत राहुल गांधींनी संविधान दाखवायचा काय फायदा? शिवसेनेसोबत कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर होतात. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नाही तर प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेची युती करतो. 25ची लिडरशिप जर सुजात आंबेडकर पुढे करत असतील, एका बाजूला सत्तेची घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला चळवळीची लेगेसी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौथी पिढी आणि प्रकाश आंबेडकरांची दुसरी पिढी म्हणजेच प्रकाश आंबेडकरांची चिरंजीव सुजात आंबेडकर आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत. सर, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. आंबेडकरांचं नाव मिळणं किंवा ती लेगसी असणं तर काय ती भारी फिलिंग असते, म्हणजे जरा सांगाल? ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने ती बघण्यासारखं आणि इंटरप्रेट करण्यासारखं. म्हणजे काही लोकांना ते दडपण वाटतं, काही लोकांना तो ऍडव्हान्टेज वाटतो, काही लोकांना ती ताकद वाटते, काही लोकांना ते खूप जास्त प्रेशर वाटतं. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने त्याच्याकडे कुठल्या अँगलनी बघताय, त्याला कुठे इंटरप्रिट करताय आणि तुम्ही आता कोणत्या परिस्थितीमध्ये आहात आणि ते तुम्हाला लढायला पुढे जायला कुठल्या पद्धतीने मदत आणि ताकद देते त्याच्यावरती ते भारी फिलिंग येते. म्हणजे इट इज अ मिक्स्ड प्रोसेस, मिक्स्ड फिलिंग्ज आहेत. तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर कधी कधी जे काही इतर कोणाला शक्य नसेल ते आपण सहजपणे करू शकतो आणि मग त्यातनं येणारा एक ताकद, एक बळ आणि एक कॉन्फिडन्स, आणि तो कॉन्फिडन्स माझ्या एकट्यापुरती नाही तर आजूबाजूच्या चळवळीमधल्या सगळ्यांपर्यंत तो पोचला जातो. हे एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा बघतो की जे भारत देशासमोर संकट उभी राहिली आहे, जी चळवळीसमोर संकट उभी राहिली आहे, जे आज परत एका पद्धतीने आपण असं म्हणू की काही जो आपण जाती अंताच्या लढाईमध्ये जो टप्पा गाठलेला त्या RSS सत्तेमध्ये आल्यामुळे जरा मागास झालेलं आहे, ते आढावे बघताना, ते चॅलेंजेस बघताना आणि मग ही लेगसी इंटरप्रिट करताना एक ऑब्व्हियसली एक प्रेशर पण जाणवतं. पण ते आता एक कंटिन्युअस प्रोसेस आहे इंटरप्रिटिंगची, शिकण्याची आणि त्याच्यातनं पुढे जाऊन लढण्याची. करेक्ट. म्हणजे तुम्ही परदेशात शिकायला होतात तेव्हा काय रिॲक्शन असायची लोकांची जेव्हा तुम्ही तुमचं नाव सांगायचं आणि पुढे ते आंबेडकर हे सरनेम लागायचं? लोक कसे रिॲक्ट करायचे? सोप्या भाषेत सांगायचं तर माझा एक 4-5 मित्रांचा ग्रुप होता ज्यांना माहिती होतं मी कोण होतो UK मध्ये. हे सगळे शिवनिंग स्कॉलरशिपवरनं आलेले, छत्रपती राजाश्री शाहू महाराज स्कॉलरशिपवरनं आलेले, यंग इंडिया फेलोज, लॅम्प फेलोज किंवा वेगवेगळ्या एकतर कुठल्या तरी चळवळीचं बॅकग्राऊंड घेऊन किंवा सामाजिक कार्याचं बॅकग्राऊंड घेऊन UKला पोचलेले, त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या मेरिटवर, किंवा दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाची प्रेस्टिजियस स्कॉलरशिप घेऊन ज्यांचा सामाजिक किंवा सोशल अँगलशी संबंधित होता. असा एक 7-8 लोकांचा आमचा ग्रुप होता. तो सोडला तर बहुतांश जे भारतातनं बाहेर शिकायला जातात ते अपर कास्ट एलिट पोरं असतात, ज्यांना चळवळीची संबंध नाही, ज्यांना सोशॉलॉजीशी संबंध नाही, ज्यांच्यासाठी जात व्यवस्था अजून त्यांच्या शहराहून 350 किलोमीटर दूर असलेल्या कुठल्या तरी गावामध्येच चालते. त्यांना सोशल अँगलशी काही संबंध नाही, त्यांना पॉलिटिक्सशी काही संबंध नाही. ते पैसे उडवायला आणि बापांच्या पैशावरती परदेशी शिकायला आले. अशापैकी बऱ्याचशा लोकांनी त्यांना माहिती पण नव्हतं मी कोण आहे, मी कुठल्या बॅकग्राऊंड मधनं आलोय, आणि त्यांच्याबद्दल कोणाला जास्त फरक पण नाही पडला. पण ही पण एक तुम्ही हा एक छोटासा अँगल तुम्हाला भारतातल्या फॉरेन एज्युकेशन बद्दल एक जास्त दृष्टिकोन देईल की बहुतांश लोक कोण पोचतात बाहेर शिकायला, ते तुमचे सगळे सिटी मधले अर्बन एलिट अपर कास्ट लोक पोचतात ज्यांचा चळवळीशी संबंध नसतो. तर मी उलट असं म्हणेन की काही सायन्स किंवा फायनान्स किंवा ह्या बॅकग्राऊंडच्या पोरांपेक्षा मला जास्त पॉलिटिकल सायन्सच्या प्रोफेसर्सनी प्रश्न विचारले आडनाव ओळखून की तू चळवळीशी संबंधी काय, तुझा फॅमिली संबंध आहे का. पण आडनाव ऐकून किंवा माझे बरंचसं रायटिंग, माझं हे जे एज्युकेशन झालं ते पॉलिटिकल सायन्स, इलेक्शन कॅम्पेनिंग अँड डेमोक्रेसी या विषयावर झालं. तर माझं बरंचसं अनालिसिस, रायटिंग आणि माझे असाइनमेंट्स होते ते मी काय करायचो की एक वेस्टर्न फिलॉसॉफिकल थॉट घेतला आपण, तर तो वेस्टर्न थिअरी घ्यायची
आणि ती भारताच्या वस्तुस्थितीला Relevant. रेलेव्हंट करायची आणि मग भारताची घटना मी त्या फॉरेन थिअरीच्या माध्यमातून इंटरप्रिट करून माझी असाइनमेंट लिहायचा प्रयत्न करायचो. तर त्याच्यावरनं माझी आयडिओलॉजी काय, माझी विचारसरणी काय हे माझ्या प्रोफेसर्सना बरोबर कळायचं. आता माझे जे प्रोफेसर होते ऑलिव्हर हीथ, त्यांनी येऊन 2004 मध्ये मायावतींना कॅनव्हस केलं होतं, मायावतींचं कॅम्पेन. सो त्यांचा अभ्यास होता, त्यांचं अंडरस्टँडिंग होतं. सो मला कधी कधी एका ब्रिटिश माणसाची ज्याचा भारताच्या व्यवस्थेबद्दल अभ्यास होता जास्त रिलेट होता आलं आपल्याच अपरकास्ट पोरांपेक्षा. आणि तुमचं हे शिक्षण होतं बाहेर परदेशात तुम्ही शिकायला गेलात. आता हे तुम्ही सांगितलं की जिथे बरेच असे इलाइट क्लासमधले ज्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे अशी लोक गेलेली आहेत. तर आता तुम्ही युथ आहात म्हणून हे विचारते, फॉरेन पॉलिसी एज्युकेशनच्या बाबतीत आजही काही टक्के वर्ग जो आहे तो परदेशात शिकतो, ज्यांना मुळात बेसिक प्रश्न काय हेच माहिती नाही. आणि हे तुम्हाला तिथं जाणवलं आणि तुम्हाला इथेही ते फिरताना जाणवतं की मी भारतात परतलोय, तिथं शिक्षण घेतलं, इथली तुम्ही परिस्थिती पाहताय, सामाजिक राजकीय जे काही तुम्ही चळवळ पाहताय, पण अजूनही असा एक वर्ग आहे ज्यांना काही पडलेलीच नाही की खाली काय चाललंय, लोक काय संघर्ष करतायत. तुम्हाला एक छोटं उदाहरण देऊ, एक्झाम्पल द्यायला. सो मी परदेशातनं परत आलो आणि डायरेक्ट वंचितच्या कामाला लागायच्या आधी 1 वर्ष मी मेघालयात कामासाठी होतो. एक वर्ष मी मेघालयात काम करत होतो तृणमूल काँग्रेससाठी इनडायरेक्टली अशासाठी कारण माझं हायरिंग केलं होतं आयपॅक नावाच्या एका संस्थेने, प्रशांत किशोरची संघटना. आता आपण आयपॅक ही भारतातली प्रामुख्याची पॉलिटिकल कन्सल्टन्सी मानतो, बरोबर, आणि आपण हे पण मानू की तिकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला पॉलिटिकल आणि सोशल अंडरस्टँडिंग असते. पण हे पण आपल्याला माहितीये की IIM IIT झालेले इंजिनिअरिंग आणि MBA बॅकग्राऊंड वाले जास्त पोरं हे आयपॅक मध्ये हायरिंग होतं. आता मला एका खूप सिनियर पदासाठी माझा इंटरव्ह्यू घेतला गेला होता आणि सिलेक्ट केलं होतं आयपॅक मध्ये. माझा इंटरव्ह्यू मधला पहिला प्रश्न काय होता माहितीये, जिल्हा परिषद मध्ये आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधला फरक काय, हा प्रश्न मला विचारला होता एक 80,000 महिना नोकरी देण्यासाठी. तर आता तुम्हाला आयडिया येईल की आपली पोरं कुठे आहेत, त्यांची व्यवस्थेवरती समज काय, आणि जर व्यवस्था इथे असतील तर ती लोक किती आकाशात उडत आहेत. बरोबर आहे. म्हणजे ही तुम्ही हे जे उदाहरण सांगितलं ना, म्हणजे असं वाटतं की अच्छा असंही आता सध्या ही सिच्युएशन आहे की म्हणजे तुम्ही एका असेंब्ली इलेक्शन मध्ये विधानसभेसाठी काम करायला चाललंय, तुम्ही एक तृणमूल काँग्रेस सारखा पक्ष एका नवीन राज्यामध्ये, मेघालयासारख्या राज्यामध्ये घेऊन चाललाय आणि तिकडे तुम्हाला बेसिकली हे विचारायला लागतं की पोरांना की जॉब द्यायच्या आधी की तुम्हाला ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका ह्याच्यामधला फरक माहिती तरी आहे का. तर ही एक खूप गंभीर वस्तू आहे ना, म्हणजे एक खूप गंभीर बाब आहे आपल्या पॉलिटिकल सायन्ससाठी. आणि त्याच्यावर महत्वाचं की जर आपण स्वतःला एक डेमोक्रेसी म्हणतो, आपण स्वतःला लोकशाही म्हणतो, आपण पार्टिसिपेटिंग डेमोक्रेसी की इकडे लोकांनी समोर येऊन निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा. ठीक आहे, आपण आता स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज म्हणजे फिनलंड, नॉर्वे सारखं डायरेक्ट डेमोक्रेसी नाही, जिकडे प्रत्येक मुद्द्यावरती लोक स्वतः येऊन मतदान करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नोटबंदी झाली तर तिकडे नोटबंदीवरती मतदान होतं की नोटबंदी हवी का नको. आपल्याकडे तसं नाही होत, आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, पण आपल्या लोकांना हेच नाही माहिती प्रतिनिधी कशासाठी निवडून द्यायचं आणि त्या प्रतिनिधी निवडून दिल्यावर त्याचं काम काय असतं. आणि आजही लोकांना क्लॅरिटी नाहीये की नगरसेवकाचं काम काय, आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय. नगरसेवकाची कामं घेऊन हे आमदार खासदारांकडे जातात. म्हणजे इतकी बेसिक आयडिया पण नाहीये इथल्या लोकांना. हे पण लोकांना हे पण नाही माहिती की नगरसेवकाची कामं घेऊन जर तुम्ही आमदार आणि खासदारकडे गेलात तर त्याच्याकडे ती कर्तृत्व आहे ती कामं करून देण्याची. MP आणि MLA कडे रिलीफ फंड असतो की जर नगरसेवक तुमचा खाली काम करत नसेल किंवा ग्रामपालिका काम करत नसेल तर ते बायपास करून ते नाली आणि रस्ता टाकून देण्याची कामं पण खासदार करून देऊ शकतो त्याच्या फंड मधून. हे पण लोकांना माहिती असलं पाहिजे. पुन्हा मी तुमच्या शिक्षणाकडे वळेल. तुम्ही पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, पॉलिटिकल सायन्स झालं, त्यानंतर चेन्नईमध्ये तुम्ही जर्नलिझम केलं आणि नंतर परदेशात गेला, लंडनमध्ये शिक्षण झालं. सो काय बेसिक फरक सांगू शकता तुम्ही? पुण्यात शिक्षण घेतलं, नंतर चेन्नई, म्हणजे शहर बदललं, राज्य बदललं आणि नंतर देश बदलला, तर बेसिक फरक काय सांगाल? मी डायरेक्ट कंपॅरिझन नाही करू शकत कारण तिन्ही फील्ड खूप वेगळ्या होत्या. म्हणजे मी पुण्यामध्ये BA केलं पॉलिटिकल सायन्समध्ये, मग त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला चेन्नईमध्ये जर्नलिझममध्ये, आणि मग UK मध्ये जाऊन जे शिक्षण घेतलं ते MSc होतं. म्हणजे जरी ते पॉलिटिकल सायन्स बद्दल होतं, ती डिग्री MSc झाली. आणि आता MSc डिग्री झाल्यामुळे खूप जास्त ॲनालिसिस, डेटा, स्टॅटिस्टिक्स आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला, आणि त्याच्यामुळे खूप बदलत गेलं. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायला लागेल ती म्हणजे UK मध्ये आणि बाहेरच्या शिक्षणामध्ये ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट ला खूप जास्त महत्त्व देतात. ओके. आपल्या इकडे जी पोरं रट्टा मारून पहिले येतात ती 90% पोरं ओरिजिनल थॉट नाहीये तुमच्याकडे, तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी चोरताय म्हणून UK मध्ये जाऊन फेल होतात. अच्छा. ही पण एक वस्तुस्थिती आहे. आणि ती गोष्ट कशी आहे की भारतामध्ये साधे प्लेजरिझम लॉज नाही आहेत. भारतामध्ये सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळतात? जो टेक्स्टबुकला सगळ्यात जवळचा जो लिहितो तो. पण UK मध्ये तसं नसतं. UK मध्ये लोकांचं सरळ म्हटलं असतं की भाऊ तुला का मार्क्स देऊ, टेक्स्टबुक मध्ये जे लिहिलं तेच तू पेपरमध्ये छापलं तर त्याच्यात तुझं काय डोकं नाहीये. तुम्हाला जे लिहिलंय त्याच्यावरती समजून, त्याच्यावरती विचार करून, तुम्हाला जर तुमच्या स्वतःचे काही विचार मांडता येत असतील तर मग त्याला एक फर्दर किंवा हायर एज्युकेशन मध्ये महत्व आहे ना, ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट, आणि ज्याला आपण डोकं डेव्हलप करणं म्हणतो, किंवा ज्याला बाबासाहेब नेहमी कल्टिवेशन ऑफ माइंड असं म्हणायचे. ते कधीच आपल्याला भारताच्या सिस्टम मध्ये होताना दिसत नाही. आणि मला मी ऍक्च्युली म्हटलं नाही पाहिजे, फर्ग्युसनची बरीच लोक माझ्यावर चिडतील, पण मी एका अर्थाने खूप स्वतःला लकी मानतो की मी मध्ये चेन्नईचा कोर्स जाऊन केला. कारण जर फर्ग्युसनवरनं डायरेक्ट UK ला गेलो असतो तर ती झेप जमली असती का? त्या दोन्हीच्या मध्ये इतका फरक आहे, हा एक प्रश्नचिन्ह मला नेहमी उपस्थित राहायचं. अच्छा, म्हणजे तो एक फायदा झाला चेन्नईमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कारण चेन्नईचं जे कॉलेज होतं ते एशियन कॉलेज होतं, म्हणजे एशियन कॉलेज सार्कचं जे कॉलेज होतं, तर तिकडे स्टँडर्ड रायटिंग, तुमचं डिझर्टेशन हे सगळं इंटरनॅशनल लेवलनी मंजूर होत होतं. ओके. फर्ग्युसन मध्ये आता ऑटोनॉमस झाल्यानंतर काय नक्की चालू आहे माहित नाही, पण पुणे युनिव्हर्सिटीची कंपॅरिझन नाही होऊ शकत मग. ओके, ठीक आहे. आपण पुन्हा आंबेडकरांवरती येऊ. आंबेडकरांचं तुम्हाला पार्श्वभूमी मिळाली आहे. आता कोणाच्याही घरात आपले आजोबा, पणजोबा, जेव्हा आपले वडील, आई अल्बम दाखवतात फोटोंचा, आणि हे बघ तुझे पणजोबा, आणि त्यांच्या आठवणी सांगणं, काहीतरी असे थॉट्स शेअर करणं. सो तुमच्या फॅमिलीमध्ये तेव्हा घरामध्ये असं होतं की जुना अल्बम काढला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण दुनियेला, भारताला, महाराष्ट्राला माहिती आहेत, पण तुम्हाला एक पणजोबा म्हणून, आता तुम्ही चौथी पिढी आहात आंबेडकरांची, काय डिस्कशन होतं, काय आठवणी अशा सांगितल्या जातात आंबेडकरांच्या? एक खूप महत्वाची गोष्ट इकडे सांगायला लागेल की आपण जर एज डिफरन्स बघितला तर ते एज गॅप्स असं आंबेडकर फॅमिलीमध्ये नाही दिसत की कोणीतरी बाबासाहेबांकडनं त्या सगळ्या कहाण्या ऐकल्यात, समजून घेतल्यात आणि मग ते पुढच्या जनरेशन खाली पास जाऊन झाले. तो एक खूप मोठा वर्षांचा कालावधीमध्ये जातो. पण आणि दुसरी गोष्ट अशी होती की मीराताई, ज्यांनी आता सगळ्यात जास्त बाबासाहेबांना बघितलंय आमच्यापैकी, त्यांचं लग्न आणि त्यांचा जो सहवास सुरू झाला तेव्हा बाबासाहेब नेहमी हे दिल्लीमध्ये असायचे किंवा फिरतीवरती असायचे, आणि त्यांचा खूप कमी इंटरॅक्शन, म्हणजे त्यांचा बसून बोलणं, डायलॉग किंवा एकत्र राहणं हे थोडं तसं कमी दरात झालंय. पण आजीकडनं आम्ही नेहमी बाबासाहेब आले की लोक कशी यायची, मग त्यांना भेटायला कसं यायचं, त्यांची वकिली कशी आधी चालायची, घराखालनं जेव्हा ते लोकांना कन्सल्ट करायचे, भेटायचे, तेव्हा ते कसं चालायचं, त्यांच्या खाण्याच्या आवडीच्या गोष्टी कशा होत्या, त्यांना बोंबील कसा आवडायचा, अशा छोट्या गोष्टी आम्हाला आजीकडनं नेहमीच ऐकायला मिळाल्या. आणि दुसऱ्या बाजूला की तुम्ही जसं म्हणता की एक अल्बम काढला किंवा त्यांची एक गोष्ट होती, तर तसं मी म्हणेन की बाबासाहेब हे एका फॅमिलीचे नव्हते. आज तुम्हाला अर्धा देश मिळेल जो म्हणेल की तो माझा बाप होता. तर मग त्यांची वस्तू एकट्या फॅमिलीनी ठेवणं चुकीचं नाही. तर मग जितके पण फोटो अल्बम्स वगैरे आहेत ते सगळे पब्लिक डोमेन मध्ये तसे अवेलेबलच आहेत. असा एकही आंबेडकर फॅमिलीकडे तुम्हाला स्पेशल फोटो मिळणार नाही जो बाहेर पब्लिकली अवेलेबल नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जितक्या पण वस्तू आम्हाला जपता आल्यात, आम्हाला ठेवता आल्यात, तेवढ्याचं आम्ही राजगृहाच्या खाली एक म्युझियम चालू केलंय. आणि त्या सगळ्या आंबेडकर फॅमिलीच्याच इनिशिएटिव्हनी, ना गव्हर्नमेंटची ना अजून कोणाची मदत घेता,
आंबेडकर फॅमिलीच्याच इनिशिएटिव्ह वरती राजगृहाच्या खाली एक 9 to 5 म्युझियम चालतं. म्हणजे आंबेडकरांच्या ज्या ज्या आठवणी आहेत, ज्या वस्तू आहेत, त्यांचा चष्मा, त्यांचं पेन, त्यांचं टेबल, त्यांचा इव्हन तेव्हाचं भांडी, आगीचा बंब, बाथटब, पंखे पासून त्यांची पुस्तकं, फोटो फ्रेम्स हे सगळं तिकडे लावलेलं आहे. सगळ्यांना अवेलेबल आहे ते. हो, मी आपल्या माध्यमातून सगळ्या व्ह्युअर्सना विनंती करतो की एकदा ते जाऊन बघून या. नक्कीच आम्ही जाऊ. आतापर्यंत, आता पुन्हा तुमच्याकडे येऊ आपण. म्युझिक मध्ये आवड कशी झाली? म्हणजे तुम्ही उत्तम ड्रमर आहात, तर हे म्युझिक मध्ये इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला? उत्तम ड्रमर नाही म्हणणार, मी ड्रमर आहे. ओके. मी लहानपणापासून खूप वेगवेगळे म्युझिक आणि म्युझिकपेक्षा आर्ट फॉर्म्स ह्याच्याकडे लक्ष होतं. म्हणजे मला अजूनही आठवतं की लहानपणी मला एक कळायचं नाही, पण एक अंडरस्टँडिंग होतं की बॉलिवूडपेक्षा आपले भीमगीतं वेगळी, त्याच्यापेक्षा रॉक वेगळे, त्याच्यापेक्षा रॅप वेगळे, आणि हे फक्त लिरिक्समध्ये नाही. आणि जी म्हणजे बॉलिवूडमध्ये जो संदेश देत आहेत तो कोणाला मिळाला नाही मिळाला हा प्रश्न वेगळा, पण एक भीमगीतांमधनं किंवा काही रॅप गाण्यांमधनं जो संदेश येतो तो क्लिअर असतो. पण माझं म्हणणं आहे लिरिक्सवरती फोकस न करता म्युझिक कंपोजिशन आणि म्युझिक कंपोजिशनचं जे रायटिंग असतं त्याच्यामध्ये एक फरक, आणि ते लहानपणापासून मला जाणवत गेलं. आणि त्याच्यामधनं एक माझी इच्छा होती की कुठला तरी एक इन्स्ट्रुमेंट पिकअप करून एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट आलं पाहिजे, थोडी तरी म्युझिकमधली थिअरी समजली पाहिजे. ह्याच्यामधनं मी पहिले गिटार ट्राय केली, मला गिटार जमली नाही. मग मी ड्रम्सकडे ट्राय केलं, मला ड्रम्स आवडले आणि एक नॅक पण पिकअप केलं मी. ओके. आणि मग एक 3-4 वर्ष प्रॅक्टिस करत होतो. मग आमचा एक बँड होता, 4-5 वर्ष आम्ही वाजवलं इन अँड अराउंड पुणे. ओके. आणि 1-2 पॉलिटिकल कॉन्सर्ट्सला पण वाजवले. पण त्याच्यानंतर आम्ही जे 5-6 लोक होतो ते आम्ही कॉलेजमध्येच एकत्र भेटलेले होतो आणि सगळ्यांचं ठरलं होतं की हे कोणाचंही करिअर नाही, कारण आम्ही सगळ्यांना माहिती होतं की आम्ही कोणी इतके चांगले नाही होत म्युझिकमध्ये की ह्याच्यामधनं करिअर बनवू शकू आणि पैसे कमवू शकू. पण म्युझिकल बँड काढायचं असं काही प्लॅन होता? म्युझिकल बँड काढायचा असं चाललं होतं आणि आम्ही काढला पण होता. एक 5-6 वर्ष आम्ही पुण्यामध्ये वाजवलं होतं, चांगलं कमवलं पण होतं त्याच्या माध्यमातून. कॉलेजमध्ये सगळा पॉकेट मनी आणि खर्च त्याच्यामधनं निघत होता. दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग. पण दुसऱ्या बाजूला आम्ही कोणीच खूप चांगलं नसल्यामुळे आमचं हे ठरलं होतं की हे करिअर नाही होऊ शकत. सो जेव्हा प्रत्येकाचं हायर एज्युकेशन किंवा जॉबचा कॉल येईल तेव्हा गपचूप बँड बंद करायचा आणि प्रत्येकाने आपापल्या मार्गी जायचं, हे आमचं तेव्हाच ठरलं होतं. ओके. आताही ती आवड जपता तुम्ही अधेमध्ये? नाही, मी हल्ली खूप जास्त प्रॅक्टिस किंवा ड्रम्स नाही वाजवले, मला टाइमच नाही मिळाला प्रॅक्टिस करायला. आणि दुसऱ्या बाजूला माझं एक म्युझिकल शिफ्ट पण झालंय. ते म्हणजे जेव्हा ड्रम्स वाजवायला लागलो 2011-12 पासून ते 2018 पर्यंत मी वाजवत होतो. तर त्या काळामध्ये मी खूप जास्त रॉक आणि रॉक अँड रोल हे म्युझिक ऐकायचो. त्याच्यानंतर 2020 आणि 2019 मध्ये आलं NRCCA. NRCCA मध्ये आपल्याला एक खूप मोठा पॉलिटिकल शिफ्ट दिसला. ते म्हणजे इकडे एक खूप एलिट वर्सेस नॉन एलिट असा म्युझिकमध्ये आणि आर्ट फॉर्ममध्ये आपल्याला गॅप दिसला. की 2019 आणि 2020 मध्ये नक्की काय झालं तर एक महत्वाचं आंदोलन भारतात आलं, ते म्हणजे NRCCA. आणि तुम्हाला सरळ सरळ दिसलं की NRCCAच्या बाजूनी कोण बोलतंय आणि विरोधात कोण बोलतंय. आणि माझं सरळ रॉक फटर्निटी बद्दल भारतातल्या हे म्हणणं होतं की मी अशा फटर्निटीचा भागच नाही होऊ शकत जे NRCCA बद्दल मुव्हमेंट नाही करत. आणि मग त्याच्यातनं चळवळीचे म्युझिक, चळवळीतनं समाजाचे, बाबासाहेबांचे, पुढे जाऊन पेरियारांबद्दल, अण्णाभाऊंबद्दल रॅप करणारे बरेचसे रॅपर्स हे वस्ती पातळीमधनं, बहुजन समाजातनं, गावाखेड्यातनं बाहेर यायला लागले आणि त्यांनी खूप मोठी मुव्हमेंट ही उभी केली. आणि त्यांच्यातनं आपल्याला दिसेल की एक NRCCAच्या नंतर एक खूप जास्त पॉलिटिकल रॅप आणि पॉलिटिकल हिपहॉप हे आपल्या सर्वांसमोर आलं, जास्त वाढीस लागलं. म्हणजे मी तुम्हाला प्रॉब्लेम काय सांगतो मॅडम, आपल्याकडे ना कल्चर हे खूप तोडून मोडून येतं आणि आपल्याकडे नॉर्थ इंडिया आणि अपर कास्टचा खूप डॉमिनन्स आहे. हिपहॉप कुठनं चालू झालं? हिपहॉप चालू झालं ब्लॅक गेटोजमध्ये, USAच्या. जे ब्लॅक कम्युनिटीजचे जे वस्ती किंवा त्यांची जी वसाहत होती त्यांना घेटो म्हणतात, जिकडे सेग्रिगेशन होतं आणि खूप जास्त संख्येने एक ब्लॅक कम्युनिटी येऊन राहते प्रोटेक्शन सिक्युरिटीसाठी. आणि व्हाईट लोकांनी ऑब्व्हियसली त्यांना बाकीच्या शहरामधनं ऑस्ट्रसाइज पण केलं असतं, त्यांना दूर पण हकललं असतं. तर ह्या घेटोजमधनं हिपहॉप चालू झालं. रॅपचा अर्थ काय होतं? रिदम अँड पोएट्री, की तुम्ही रिदमवरती पोएट्री म्हणून दाखवता आणि त्याच्यातनं एक महत्वाचा संदेश यायचा. मग
त्याच्यावरनं पोलीस ब्रुटॅलिटी, पोलीस स्टेट, ब्लॅक लोकांचा छळ, ब्लॅक महिलांचा त्यांच्या मांडण्या, त्यांचा होणारा छळ आणि त्यांचं एक रेव्होल्युशन, ह्युमन राईट्स, रेशियल राईट्स, हे त्याच्यातनं खूप प्रामुख्याने पुढे आलं. आणि मग ते पुढे जाऊन त्याचं जसं कमर्शियल होत गेलं, त्याच्यातनं पैसा येत गेला, तसं मग तुम्ही बघितलं की डायमंड, सोनं, मोठ्या गाड्या ह्या सगळ्या व्हिडिओजमध्ये येत राहील. पण त्याची सुरुवात ही खूप जास्त माझ्या घरी पाणी नाहीये, मला पोलीस येऊन मारतायत, ब्लॅक लोकांच्या पोलीस टॉर्चर करतायत, आम्हाला ह्युमन राईट्स मिळत नाहीयेत, आम्हाला पॉलिटिकल पॉवर पाहिजे, इथपासून रॅप चालू झालं. आणि आपण जेव्हा ते भारतात आलं ते सगळ्यात पहिले गेलं पंजाबला, आणि पंजाबवरनं ते रॅप बाकीच्या भारतात येताना परत ते ग्लॅमरायझेशन ऑफ गाडी, खूप अल्कोहोल कंटेंट, त्याच्यानंतर सोनं घालणं, दागिने घालणं आणि महिला नाचवणं, हे रॅपचा एक कंटेंट झाला. पण रॅपचा जो एक बेसिक मुद्दा होता की वी आर व्हॉइसिंग आउट फॉर आवर राईट्स, आम्ही गातोय, आम्ही रॅप करतोय तर आमच्या हक्क आणि अधिकारांसाठी, तो अख्खा एक कंटेक्स्ट गायब झाला होता. आणि तो कंटेक्स्ट आपल्याला डायरेक्ट मिळाला 2019 आणि 20 मध्ये महाराष्ट्रामध्ये, जेव्हा बहुजन रॅपर्स समोर आले. आणि मी नाव घेऊन काही लोकांचं म्हणेन, एक आरे मुवमेंट वरनं एक बँड आला होता स्वदेशी मुवमेंट म्हणून, एक मुंबईचा पोरगा आहे रिकॉइल चॅफे म्हणून, विपिन तातड म्हणून एक मुलगा आहे, गली गँग हे एक फेमस आपल्या सर्वांसमोर आलं होतं, 100 RBH म्हणून एक अमरावतीचा पोरगा आहे, 99 साइड म्हणून एक मुंबईत रॅपर आहे. आता ह्या सगळ्यांचे जर आपण रॅप ऐकले तर हे कुठेही ग्लॅमरायझेशन ऑफ गोल्ड, ऑफ मनी, ह्याच्यापेक्षा आमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, आमच्या समाजाचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि आम्ही एकत्र येऊन कसं लढणार, ह्याच्यावरती जास्त बोलतात. आणि दॅट इज इन्स्पायरिंग. आणि त्याला रिस्पॉन्स पण खूप चांगला, त्यांना रिस्पॉन्स पण खूप जास्त मिळतो. म्हणजे आता आपण बघितलं तर जलसाकारान इतकेच रॅपर्स हे भीम जयंतीला सुद्धा बुक होतात. बरोबर. आणि मग त्याच्याहून पुढे आपण बघितलं तर आतापर्यंत आजच्या घडीला तर महाराष्ट्रामध्ये रॅपर्स आर ऑन पॉइंट. म्हणजे जितके मोठे कॉन्सर्ट आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये MC स्टॅन आणि संबाटा करतात, तितके मोठे कॉन्सर्ट कोणीच नाही करत. आणि तिथपासून तो प्रवास चालू झालेला आणि आज इथपर्यंत आलाय आणि आणखी मला वाटतं तो वाढतच आहे. बरोबर आहे. स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला? हो. काय म्हणजे कोणता? मी शाळेसाठी, कॉलेजसाठी एका पुण्यामध्ये इकडे एक ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये एक क्लब चालतो, नव महाराष्ट्र फुटबॉल क्लब म्हणून. ओके. त्यांच्यासाठी आणि युनिव्हर्सिटीसाठी फुटबॉल खेळायचो. अच्छा. हा. आणि बाकी OTT सिनेमा? OTTs जसा वेळ मिळाला तसं बघतो, सिनेमे जितके जमतात तितके बघतो. सध्या लेटेस्ट कोणता पाहिला सिनेमा? वेळ मिळाला? हो, खूप लेटेस्ट सिनेमा मला सगळ्यात लेटेस्ट सिनेमा मला खूप लोकांनी सांगितलेला म्हणून मी आई बाबांना आवर्जून घेऊन दाखवलेला, तो म्हणजे F1. ओके. कारण बऱ्याच लोकांनी त्याचं प्रोडक्शन आणि एक नवीन सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे म्हणून तो एकदा आई बाबांनी तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघावा म्हणून त्यांना हट्टाने घेऊन गेलो होतो. आता बऱ्याच लोकांनी मला सांगितलंय की धडक 2 हा सिनेमा बघा, पण धडक 1 नंतर माझी काही इच्छा नाही. आपण सैराट वरती समाधान मानूया. हा, म्हणजे माझं म्हणणं आहे की मी एका बाजूला नागराज मंजुळेंचं सैराटचं काय झालं ते बघितलं, दुसऱ्या बाजूला मला ते मारी सेल्वराज यांच्या पेरियरम पेरुमलचं होताना नाही बघायचं. ओके. सिरीज कोणती पाहताय सध्या? आता सध्या कुठलीच नाही बघत आहे, पण तुम्हाला रेकमेंडेशन हवे असतील तर देऊ शकतो. नक्कीच, प्लीज. तो मी सगळ्यांना आवर्जून 2 सिरीज सांगतो. सगळ्यात पहिले एक डिअर व्हाईट पीपल म्हणून एक सिरीज आहे. ओके. डिअर व्हाईट पीपल हा एक अमेरिकन शो आहे की रेस बद्दल अवेअरनेस झाल्यानंतर गोरी लोक जे स्वतः एक्स्ट्रॉक करतात की आम्ही रेसिस्ट नाहीये हे दाखवायला, त्याला ब्लॅक लोक कसं बघतात आणि त्याची कशी टिंगल उडवतात. थोडक्यात सांगायचं झालं इंडियन कॉन्टेक्स्ट देऊन, तर आंबेडकरी चळवळीमध्ये अपर कास्ट पुरोगामी जेव्हा घुसमाडायचा प्रयत्न करतात तेव्हा आम्ही कशी टिंगल करतो त्याचं उदाहरण हे डिअर व्हाईट पीपल आहे. ओके. आणि सेकंड एक आहे मॅन लाईक मोबिन म्हणून एक सिरीज आहे, एक पाकिस्तानी माणसाची स्टेइंग इन UK अशी एक सिरीज आहे. आणि ती सिरीज एका इमिग्रंट माणसाला जो एका खूप जास्त इस्लामोफोबिक देशामध्ये राहतो, ज्यांना जिकडे मुसलमानांवरती आपल्यासारखाच देश केला जातो, तिकडे
त्यांनी त्याच्या बहिणीला मोठं करणं आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांनी काय काय परिस्थिती बघितली त्याच्यावरती ती सिरीज आहे. पण त्याला खूप जास्त असा फनी आणि डार्क ह्युमरचा टर्न दिलेला आहे. ओके. वीकेंडला काय करता, म्हणजे काय प्लॅन असतात? वीकेंडला पक्षाचे कार्यक्रम युजली आणि ते नसले जर पुण्यात असलो तर जे कोण उरलेले पुण्यात असलेले मित्र आहेत किंवा आजूबाजूचे मित्र आहेत त्यांना भेटायचा प्लॅन करतो. आणि युजली म्हणजे आत्ता तर चालू नाही आहे, पण वर्षभर जर वीकेंडला पुण्यात असलो आणि काही काम नसलं तर मित्रांबरोबर भेटून आम्ही प्रीमियर लीगच्या मॅचेस बघतो फुटबॉलच्या. अच्छा. कोणालाही तो इंटरेस्ट असतो की युवा नेता म्हटलं की त्यांचं एक तर लाईफस्टाईल आणि लग्न कधी करताय, मग काय स्टेटस आहे. तर तुम्ही सांगा तुमचं काय स्टेटस आहे, कधी लग्न करताय? मला माहित नाही, मी सांगणार पण नाही. म्हणजे सिक्रेट ठेवायचे? नाही, असलं तर सिक्रेट ठेवेल. ओके, ठीक आहे. अंजलीताई आंबेडकर ज्या प्रकारे आम्हाला दिसतात, पक्षाच्या कामात असतील, एकंदरीत त्यांच्या सामाजिक कार्यात असतील, त्यांचं काय असं योगदान तुम्ही जवळनं पाहिलं, म्हणजे काय सांगाल आईबद्दल, ॲज एन चळवळीबद्दलही, फॅमिलीबद्दलही आणि वंचितबद्दलही? सगळ्यात पहिलं मी एक तर ताईंबद्दल आईबद्दल बोलताना सगळ्यात पहिले म्हणेन की एक त्या अशा फिगर आहेत पक्षामध्ये ज्यांच्याकडे सगळे लोक अट्रॅक्ट, म्हणजे एक पॉवर हाऊस म्हणून अट्रॅक्ट नाही, पण एक आपुलकी म्हणून जे अट्रॅक्ट होतात की कोणताही कार्यकर्ता, कोणताही माणूस, चळवळीचा कोणताही माणूस असेल, त्याला असं 0 सेकंदामध्ये आईशी जाऊन बोलता येतं, रिलेट होता येतं, त्याची समस्या मांडता येते. आणि हा एक खूप महत्वाची गोष्ट राहते, कारण आम्ही जे काम करतो ते मेनली लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने एक एम्पथी ह्या भावांमुळे जे आईकडे लोक अटॅच होतात, रिलेट होतात, ते खूप महत्वाची गोष्ट आहे पक्षासाठी, असं पण मी एका बाजूला म्हणतो. दुसऱ्या बाजूला आईकडे ऑफिशियली असंच कुठलं पद नाही आहे, त्यांच्याकडे होतं ते फक्त पक्षाचा केडर कॅम्प घेण्याचा आणि ट्रेनिंगची एक महत्वाची जबाबदारी होती. ते त्या करत होत्या. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा स्वतःचा अख्खा स्त्रीवादी चळवळीमध्ये, स्त्रीमुक्ती आंदोलनामध्ये काम केल्यामुळे, त्यांचं जडणघडण त्या चळवळीमध्ये असल्यामुळे, जाती अंताच्या लढ्यामध्ये त्यांनी लहानपणापासून काम केल्यामुळे, समाजवादी मुवमेंटमध्ये काम केल्यामुळे त्यांचं एकतर पॉलिटिक्सकडे बघणं, राजकारण, समाजकारण समजणं हे एक खूप इझिली आणि सोपं जातं. आणि ते प्रोफेसर असल्यामुळे त्या तितकंच समजून पण सांगू शकतात. सो त्यांचा अजून एक महत्वाचा गुण आहे की त्या प्रोफेसर होत्या, त्याच्यामुळे ज्या खूप अशा कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स पॉलिटिकल घटना असतील त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सोपं करून आपल्यासाठी महत्वाचं काय, हा एवढं मोठं धोरण आहे, 4 पानाचा GR निघालाय, ते सोपं करून आपण कसं समजू शकतो, त्याच्यातलं आपल्या कामाचं काय, आपल्याला फरक काय पडणार आहे आणि त्याच्यावरती आपण केलं काय पाहिजे, हे ताई खूप सोप्या आरामात भाषेत, जे की सर्वात महत्वाचा रोल ते पण करू शकतात. आणि आई खूप महत्वाच्या एक फॅक्टर राहिली आहे. जेव्हा रेखाताईंनी काम चालू केलं होतं, रेखाताई ठाकूर ज्या आता प्रदेशाध्यक्ष, आधी महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या, तेव्हा त्या महिला आघाडीच्या अध्यक्ष असताना त्यांनी जो पहिला दौरा केला होता त्याच्यामध्ये आईंनी थोडी मदत केली होती. पण अकोल्याच्या इलेक्शन सांभाळणं, अकोल्याच्या इलेक्शनचं थोडं 2024 मध्ये मी मदतीला होतो, पण त्याच्या आधी, कारण बाळासाहेब सगळीकडेच फिरतात प्रचाराला, ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये नसतात युजली, तर ते व्यवस्थापन बघणं, अकोला मॅनेज करणं, इलेक्शन कॅम्पेन एका वेगळ्या अँगलनी मॅनेज करणं, हे बऱ्यापैकी सगळं आई महत्वाचे रोल्स करत असते. आणि तो खूप महत्वाचा रोल आहे माझ्या मते. तुम्ही अकोल्याच्या इलेक्शन मध्ये ऍक्टिव्ह देखील होतात. अकोला पॅटर्न ते आता 2024ची निवडणूक, काय फरक दिसतो तुम्हाला बेसिक, की बाबा तेव्हाचं पॉलिटिक्स आणि आत्ताचं काय जे काही आहे, हा सिनेरिओ कुठेतरी चेंज झाला? हो, आत्ताचं राजकारण हे खूप जास्त गढूळ आणि विक्षिप्त असं झालेलं असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला मी असं पण म्हणेन की लोकांची विचार करायची आणि नेत्याला प्रश्न विचारायची एक कपॅसिटी पण कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे आता जे आपण बघतो फेक न्यूजचं धोरण व्हॉट्सॲपवरती, हे तुम्हीच लॉजिकली बघा की तेव्हापासून आतापर्यंत फेक न्यूज, चुकीच्या बातम्या, अपप्रचार ह्याचं जाळं वाढलंय का कमी झालंय? वाढलंय. आता तुम्हीच मला विचार करून सांगा, इंटरनेट असताना हे कमी व्हायला पाहिजे होतं का वाढायला पाहिजे होतं?
कमी व्हायला पाहिजे होतं. फॅक्ट चेक लगेच आपण करू शकतो. एक्झॅक्टली. आता ही लोकांची क्षमता कमी झालेली. लोक प्रश्न विचारत नाहीत किंवा व्हॉट्सअप वरती आलं केलं फॉरवर्ड. आता त्याच्यामध्ये एक स्टेप असते, व्हॉट्सअप बंद करा, गुगल उघडा, 3 ठिकाणी वाचा ते बरोबर आहे की नाही, आणि पटलं तर मग फॉरवर्ड करा ना. तर ही एक स्टेप इझी ऍक्सेसमुळे आणि इझी अवेलेबिलिटीमुळे लोकांचं वाचन करण्याचं, स्वतः इन्फॉर्मेशन 4 ठिकाणाहून सोर्सेस तपासून ते इन्फॉर्मेशन स्वतः कंपाईल करून बरोबर एक आहे की नाही हे तपास करणं, हे सगळ्या गोष्टी गेल्यामुळे एक लोकांची विचार करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे एक इंडिपेंडंट आयडिओलॉजिकल राजकारण करणं जरासं अवघड झालंय. हे तुम्हाला पण जाणवत असेल आता. त्याच अँगलनी दुसऱ्या बाजूनी आपण बघितलं तर आत्ताचे जे अपोजिशन आहेत ते पण खूप वीक आहेत. म्हणजे जर पूर्वीचं अपोजिशन आपण बघितलं असतं तर त्यांनी अंगावर घेतलं असतं. आज आपण बघतोय की मागच्या वर्षी, मी नाव नाही घेत कारण ते पण नाव घ्यायला घाबरतात म्हणून मी नाव नाही घेत, मागच्या वर्षी एक पक्ष फुटला होता. तो पक्ष कोणी फोडला सगळ्यांना माहिती होतं. त्या पक्षामध्ये फुटून त्यांचे काका होते, ते किंवा दादा म्हणतात त्यांना, ते जाऊन कुठल्या पक्षाबरोबर गेले हे सगळ्यांनी बघितलं. सो कोणाचा पक्ष कोणी फोडला, कशाच्या फायद्यासाठी फोडला, कोणाचा फायदा झाला हे सगळ्यांनी बघितलं. तरी ज्यांचा पक्ष फोडला ते नाव घ्यायला तयार होते का? ते अदृश्य शक्ती शेवटपर्यंत म्हणत राहिले होते. आता अख्ख्या जगाला कळतंय की भाजपनी फोडलाय पक्ष, अजितदादा भाजप बरोबर गेले, त्यांची सत्ता अजून स्ट्रॉंग झालीय, फायदा कोणाचा झालाय. पण तरी जेव्हा तुम्ही एवढं नुकसान घेऊन पण जर तुम्ही नाव घ्यायला घाबरत असाल तर काहीतरी कुठेतरी चुकीचं आहे. आपण दुसऱ्या बाजूला बघत असाल तर जेव्हा जेव्हा काँग्रेस अग्रेसिव्ह होतं तेव्हा एक नॅशनल हेराल्डची केस येते न्यूजमध्ये आणि काँग्रेस परत शांत बसून जातं. सो आज ऑपोजिशन पण अंगावरती तयार, ऑपोजिशन पण आक्रमक होऊन आर्या पारच्या लढाईमध्ये जायला तयार नाही, अशी पण आपल्याला वस्तुस्थिती दिसते. किंवा मग असं म्हणता येईल की अपोजिशन जी काही महाविकास आघाडी आहे यांच्यामध्ये कॉर्डिनेशन दिसत नाही. ते कॉर्डिनेशन कुठेतरी वीक दिसतंय. जे आता आपण या इलेक्शनच्या आधीच बघितलं, एक उदाहरण देता येईल की कसबा पॅटर्न आपण बघितला. कसब्याची पोटनिवडणूक होती तेव्हा पहिल्यांदा महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन आपल्याला दिसून आलेलं, जे की नंतर लोकसभेतही तितक्या प्रमाणात दिसलं नाही, विधानसभेत तर दिसलं नाही. सो या अपोजिशन, ठीक आहे महाविकास आघाडीचं बघूया, याच ऑपोजिशन मध्ये वंचित देखील आहे. मग वंचितचा आक्रमकपणा आपल्याला कुठं दिसतोय? हे बघा, मी तुम्हाला 3-4 प्रश्नांवरती हात घालतो जे तुम्ही मुद्दे घातले. सगळ्यात पहिले, कसबा पॅटर्न हा पॅटर्न नाहीये, हे खोटारडी ठाप आहे जी महाविकास आघाडीने मानली. ओके. कसबा पॅटर्न हा अस्तित्वातच नव्हता. कसबा ही नेहमी भाजपची सीट होती, पुढे जाऊन पण ही भाजपची सीट राहणार आहे. तुम्ही तिकडचं डेमोग्राफिक्स बघितलं तर तेव्हा रवी धंगेकर नुसते निवडून आलेले कारण टिळक कुटुंबाला तिकीट नाकारलं होतं. जर तेव्हा टिळक कुटुंबामध्ये तिकीट दिलं असतं तर तेव्हा ही कसबा पॅटर्न एमव्हीएचा फेलच गेला असता. तो कसबा पॅटर्न एमव्हीएचा चालण्यापेक्षा भाजपच्या मतदारांनी टिळकांना तिकीट नाही दिलं म्हणून भाजपवरती काढलेला राग जास्त होता. हे पॉलिटिकल अनालिसिस समजून घ्या. कुठेतरी ब्राह्मण मतदार पण त्यांचा दुरावला, ते फटका बसला असेल. तो पण फटका बसला असेल, पण मी त्याच्यात जाणार नाही कारण की तो खूपच कमी प्रमाणात होता. ठीक आहे, तो खूप कमी प्रमाणात आपण कसब्यासाठी नाही म्हणू शकत. तो ब्राह्मण बहुल, कसबा कोथरूड ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहेत. पण तुम्ही बघितलं तर ते एका व्यक्तीला तिकीट नाही दिलं म्हणून त्याचा राग भाजपवरती होता. त्याला मी एमव्हीएची सक्सेस नाही मानत. ओके. हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला माझं म्हणणं आहे त्या तिन्ही पक्षात ताळमेळ नको, पण तिन्ही पक्षांनी स्वतःची पक्ष म्हणून तरी बरोबर भूमिका घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी साईडला ठेवून देऊ 5 मिनिटासाठी. काँग्रेसचं उदाहरण घेऊ. आपल्याला माहितीये NSUI स्टुडंट विंग काँग्रेसची, त्यांनी काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जनसुरक्षा विधेयकच्या विरुद्ध, माहिती असेल आपल्याला. आता ह्यांनी हे तपासलं का या बिचाऱ्या विद्यार्थ्यांनी जे NSUIचा झेंडा घेऊन गळ्यात गमछा टाकून आंदोलन करायला चालले, त्यांनी 1 मिनिट हे तरी विचारलं की आपल्या प्रत्येक आमदारांनी ह्याच्या विरुद्ध मत तरी दिले का? नाही दिलं. सो माझं म्हणणं, तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी साईडला ठेवा, काँग्रेसच्या आमदारांचं काँग्रेसच्या स्टुडंट विंगशी ताळमेळ नाहीये, बरोबर, तर ते आक्रमक कुठे होणार? वेरॅज दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रत्येक आंदोलन बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आक्रमक होताना वंचित दिसतीये. 76 लाखचं जे होतं त्याच्यावरती आंदोलन करणं, 4 जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणं,
हायकोर्टमध्ये ती केस घेऊन जाणार. सोमनाथ सूर्यवंशींची केस हायकोर्टमध्ये जिंकलो, ती आक्रमकपणे सुप्रीम कोर्टमध्ये लावली, महाराष्ट्र पोलिसांना झुकून ती आता FIR करायला लावली. हे आक्रमकपणा तुम्हाला अजून वंचित मध्येच दिसतो. आमचा तुम्हाला सोपा सांगतो, आज तुम्हाला सगळे लोक अडाणी बरोबर मिळालेले दिसतील. अडाणी मीटरच्या विरुद्ध एकट्या वंचितनी आंदोलन केलंय आणि दहीहंडी करून अडाणीचं मीटर फोडलंय आम्ही चौकात. ही आक्रमकता वंचितची अजून दिसते. अजूनही तुम्हाला दिसेल की जर चुकीचा अपप्रचार केलात, आणि मी ऑन कॅमेरा बोलतो, अजूनही जर कोणी पैसे खाऊन चुकीचा अपप्रचार करताना दिसलं वंचितच्या विरुद्ध ग्राउंडवर, तर वंचितचे कार्यकर्ते त्याला फोडून काढायला थांबत नाही. ही आक्रमकता आज फक्त वंचितची दिसते. संन्यस्त खडग जे नाटक बौद्धांचा अपमान करतं त्याच्यावरती आक्रमक भूमिका ही वंचितनीच घेतली. तर जिकडे जिकडे लढवय्या आक्रमक भूमिका घेऊन इश्यू मांडायचे असतात, तेव्हा आपल्याला पुढे फक्त वंचितच येताना दिसते आज. मग अशा आक्रमकते वेळेस ठीक आहे, आपण महाविकास आघाडीतल्या या घटक पक्षांना बाजूला ठेवूया. डाव्यांचं राजकारण असेल, स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष असतील, यांच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे वंचित कसं पाहतं? ह्यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवल्यात का तुम्ही? हे बघा, बाळासाहेबांनी याच्याबद्दल एक खूप चांगलं उत्तर दिलं होतं. आंदोलनातले साथी, आंदोलन झालं, कॉमन इश्यू झाले, ही लोक बरोबर येतात. पण जेव्हा इलेक्शन होते तेव्हा आपल्याला कम्युनिस्ट पक्षाचं वेगळं धोरण कुठेही दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात मोठी कम्युनिस्ट पक्षाची गोची झाली होती बंगालमध्ये. अख्खं कम्युनिस्ट पक्षाचं लढत तिकडे TMCच्या विरुद्ध होती. बंगालचं अख्खं राजकारण आतापर्यंत आपण गेले 20-25 वर्ष बघितलं तर ते डावे वर्सेस तृणमूल काँग्रेस असं होतं. आता डावे हे काँग्रेसचा पदर पकडून बसतात, ते सोडत नाहीत, म्हणून ते त्याच पदर पकडून इंडिया आघाडीत गेले. आता त्याच इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जी पण होत्या. आता बंगालमध्ये किती गोची झाली, आणि बंगालमध्ये ह्या गोचीमुळे भाजपच्या सीट कशा वाढल्या आपल्या सर्वांना दिसतंय. दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्रातलंच एक्झाम्पल घेऊ. डाव्यांची चळवळ मेन कोणाविरुद्ध आहे? कॅपिटलिझम, भांडवलदार, भांडवलशाही. भारतातले सगळ्यात मोठे भांडवलदार कोण? गौतम अडाणी. शरद पवार अडाणींना सोडणार आहेत का? नाही. डावे शरद पवारांना सोडणार आहेत का? असं दिसतंय. शरद पवार अडाणींना सोडणार आहेत का? आणि डावे शरद पवारांना सोडणार आहेत का? याचा अर्थ डावे भांडवलदारांपासून दूर जाणार आहेत का? नाही. हा अख्खा प्रश्न उपस्थित राहतो. इंटरलिंक्ड आहे. आणि मग जर तुम्ही ज्या मुव्हमेंटचं तुमचं डिरेक्शन आहे, त्या मुव्हमेंटच्याच मेन डॉनच्या शेजारी तुम्ही जर सेटलमेंट चुकीचा शब्द आहे, कॉम्प्रोमाइज करून बसला असाल, किंवा तुम्ही बिल्ड केलेले आहेत जे तुम्हाला काही ब्रेक करता येत नाही, मग कुठेतरी मुव्हमेंट कॉम्प्रोमाइज जाते असं आम्हाला वाटायला लागतं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपण सगळ्यांनी बघितलं असेल की डाव्यांनी वंचितवरती खूप खूप टीका केली होती लोकसभेच्या वेळेस, की 48 पैकी 3 घेतल्या पाहिजेत, 48 पैकी 4 घेतले पाहिजेत, 48 पैकी काही नाही तर 2 तरी घेतल्या पाहिजेत. ह्या डाव्यांना 288 पैकी तरी 2 दिले का काँग्रेसनी? सो डावी चळवळ कुठे आहे? तुम्हाला काँग्रेस फायद्याचं आहे का नाही? काँग्रेसचा पदर पकडून तुमचा 10 वर्ष फायदा झालाय का तोटा झालाय? तुम्ही पुढची पिढी परत काँग्रेसच्याच दावणीला लावणार आहात का? हा सगळा विचार पॉलिट ब्युरोनी बसून केला पाहिजे. एक इंटेलेक्च्युअल लेवलवरती ह्याची पॉलिसी लेवलवरती चर्चा व्हायला पाहिजे. आणि डाव्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आपलं धोरण हे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सपोर्ट करायचं आहे का आपलं धोरण हे आपला पक्ष वाढवण्याचं आहे आणि आपली विचारधारा वाढवण्याचं आहे. आणि मग त्या पद्धतीने जर त्यांनी डिसिजन मेकिंग केलं तर पुढे डाव्यांबरोबर बसायला काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. म्हणजे आपला आता काँग्रेसचा विषय निघालाच म्हणून हा प्रश्न आहे की सुरुवातीपासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतानापासून आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेसमध्ये कधीच पटलेलं नाही, किंवा असा आरोपही केला जातो की काँग्रेसने मुद्दामून ठरवून आंबेडकरांना इलेक्शनमध्ये पाडलेलं आहे. मुंबईमधनं जेव्हा आंबेडकर उभे होते भंडारा गोंदियामध्ये. येस. तर हे ठरवून पाडणं किंवा काँग्रेसला कायमच आंबेडकरी चळवळीचा प्रॉब्लेम राहिलेला आहे का? यावरती तुमचं ओपिनियन काय? तुमचं ऑब्झर्वेशन काय? म्हणजे तुम्ही तेव्हाचा काळ आणि आतापर्यंत जे पाहता की काँग्रेस वर्सेस आंबेडकरी चळवळ हे चित्र. धोरणात्मक काँग्रेसचा आंबेडकरी चळवळीला नेहमीच विरोध राहिलेला आहे. आपण आता काँग्रेसकडे बघताना तुम्ही एक पॉलिसी लेवल मशिनरी किंवा धोरणा बनवणारा एक ऑर्गनायझेशन ह्याच्यापेक्षा एक आम्ही सगळ्यांची मतं कशी घेऊ या ऑर्गनायझेशनच्या दृष्टिकोनातनं जास्त कळ. आणि तुम्हाला कळेल काय झालं,
जेव्हा सगळ्यात पहिले एक स्ट्रॉंग आंबेडकराईट मुवमेंट, म्हणजे जेव्हा सगळ्यात पहिले बाबासाहेबांचं शेड्यूल कास्ट फ्रंट आणि लेबर पार्टी ऑफ इंडिया पहिले लढत होती, तेव्हा आपल्याला दिसेल की काँग्रेसच्या बरोबर हिंदू महासभा होती. आणि काँग्रेसला गॅरंटी होती की दलित मतं नाही आली, आंबेडकरवादी मतं नाही आली तरी ठीक आहे, आपल्याला हिंदू महासभेच्या मार्फत मतं येतील. आणि मग त्याच्यानंतर पुढे जात 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 जेव्हा आपण 2025 आणि 2019 पर्यंत पोचतो, तेव्हा आपल्याला 19 कडे मी नंतर येतो, 2025 कडे जेव्हा आपण पोचतो तेव्हा आपल्याला कळेल की हिंदू महासभेची तेव्हाची जी मतं होती ती सगळी 100% बीजेपी कडे गेली. काँग्रेसला भरोसाच नाही की आम्ही ती मतं घेऊ शकतो. तर आता नेक्स्ट मतं कोणाची घ्यायची? आंबेडकरवादी चळवळीची. आणि तो त्यांचा मतं घ्यायसाठी एक पॉलिसी लेवलचा शिफ्ट होता. पण आपण बघितलं असेल तर जितके जितके महत्वाची धोरणं होती ती काँग्रेस खाली कधीच पास नाही झाली. मंडल कमिशन हे व्हीपी सिंगांना पास करायला लागले. बाबासाहेबांना भारतरत्न हा व्हीपी सिंगांखाली मिळालाय. उलट म्हणायला वाईट वाटतं, पण बाबासाहेबांचा जो पार्लमेंटमध्ये पोर्ट्रेट लागली ती भाजपनी लावली, ती काँग्रेसनी नाही लावली. सो आणि आपल्याला बाबासाहेबांबरोबर जो केला त्याच्यानंतर जे ट्रीटमेंट मायावती कांशीराम यांना मिळाली, जी ट्रीटमेंट मौर्यांना मिळाली, जी ट्रीटमेंट दादासाहेब गायकवाड आणि इतर लोकांना मिळाली, त्याच्यावरनं आपल्याला हे दिसतं की काँग्रेसला मतं हवी आहेत पण लिडरशिप नको. हे आपल्याला प्रामुख्याने दिसतं. आपण अजूनही महाराष्ट्राचा जर 2024चाच आपण सगळा डेटा घेऊ, म्हणजे तोपर्यंत संविधान पकडणं, बाबासाहेबांचा फोटो घेऊन जाणं, निळं टी शर्ट जाणं, हे पॉलिसी झाली होती. तेव्हा टीकाही केली होती की त्या निळ्या शर्टच्या आतमध्ये जाणवं नाही, ते मी 2025 आत्ता केली होती, मी आता विधानसभेचं म्हणतोय. तेव्हा जस्ट सुरुवात झाली होती, तेव्हा तो एक कॅम्पेनचा भाग आहे, पिरियड होता तो, तेव्हाची झालेली. तेव्हाच आपण डेटा घेऊन बघा की काँग्रेस या पक्षाने SC ST रिझर्व्ह सीट सोडून किती SC ST उभी केली लोकसभेला आणि विधानसभेला, आणि आकडा 0. तुम्हाला नेते नको आहेत, तुम्हाला यांचे रिप्रेझेंटेटिव्ह नको आहेत, पण तुम्हाला मतं हवी आहेत. ही एका बाजूला ह्यांची क्लिअर पॉलिसी दिसते. आणि तुम्ही लार्जली हे इंटरप्रिट केलं तर तुम्हाला कसं दिसेल की सगळ्यात पहिले हिंदू महासभेची पॉलिसी होती, मग जय जवान जय किसान पॉलिसी आली, मग त्याच्यानंतर 2014 मध्ये आम्ही मायनॉरिटीज बरोबर आहोत हा त्यांचा. आणि तेव्हा सगळ्यात जास्त आपण बघितलं असेल तर तो एकमेवच कॅम्पेन होता ज्याच्यामध्ये राहुल गांधींची टोपी घालून वाला फोटो वापरला गेला होता. त्याच्यानंतर तो परत कधी वापरला नाही गेला. त्याच्यानंतर 2014 मध्ये जेव्हा त्यांना मोठा लॉस झाला तेव्हा त्यांना कळलं की ही मायनॉरिटीज बरोबर आहे वाली पॉलिसी चुकतीये. मायनॉरिटीज तर आपल्यालाच वोट देणार आहे, आपल्याला वोट हवे मेजॉरिटीचं. मग त्यांनी 2019 मध्ये सगळीकडे जाऊन काशीनाथला जाणं, मंदिरात जाणं, राहुल गांधींचा टेम्पल रन दौरा, मग ते काशीनाथच्या बाहेर जाणवं दाखवणं मीडियाला, हा सगळा प्रकार तेव्हा झाला कारण तेव्हा त्यांना बीजेपीचा हिंदुत्व वोट काढायचं होतं. मग त्यांना नंतर कळलं की समोर मोदी आहेत ते भस्म रगडून उभे, तुम्ही हिंदू वोट तर त्यांच्याकडनं काढूच नाही शकत, तर काय करायचं, आंबेडकराईट वोट्सकडे शिफ्ट झाले. आणि पुढे जाऊन त्यांना कळलं की अजून एक कम्युनिटी आंबेडकराईट कम्युनिटीपेक्षा जास्त वोट्स आहेत तर उद्या त्यांचा तिकडे शिफ्ट होईल. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल उद्या जर असं त्यांना कळलं की धनगरांची लोकसंख्या ही खूप जास्त आहे, तर काँग्रेसचं अख्खं निळं ब्रँडिंग अख्खं पिवळं ब्रँडिंग होऊन जाईल. कारण एक आयडिओलॉजिकल बेस किंवा विचारधारा नाही, जिधर से वोट आया उधर से उठाव या लॉजिकनी जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही एका मोहल्ल्यामध्ये चालत असाल तर हिरवा दुपट्टा घालाल, वस्तीमध्ये जात असाल तर निळा घालाल, आणि मंदिरात झालं असेल भगवा दुपट्टा घालाल. पॉलिसी तीच राहते. आणि मेन पॉलिसीपेक्षा महत्त्वाचं राहतं की तुम्ही विचारधारा काय, तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलात तर ते कशासाठी आलात, तुम्हाला सत्तेत जायचं तर ते कशासाठी जायचं, तुम्ही भांडताय तर तुम्ही कोणासाठी भांडताय. आणि मेन म्हणजे एकदा सत्ता हातात आली किंवा एकदा पॉलिटिकल पॉवर आली की तुम्ही कुठल्या कुठल्या पॉलिसीज मार्फत किती किती लोकांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करू शकता, हे सर्वात महत्वाचं आहे माझ्यासाठी, जे आता काँग्रेसच्या सगळ्या धोरणामधनं मिसिंग दिसतंय. आणि हीच स्ट्रॅटेजी गणतीये का, म्हणजे राहुल गांधींची लिडरशिप घ्यायला गेली, भारत जोडो यात्रेच्या नंतर असं काही वातावरण निर्मिती झाली की आता राहुल गांधी येत आहेत, एक ऑप्शन म्हणून येत आहेत, मोदींना ऑप्शन म्हणून येत आहेत पुढं, पण नंतर सगळं थंड झालं जेव्हा इलेक्शन जवळ आलं, विधानसभेला तर ती हवा दिसली पण नाही. ही जी तुम्ही स्ट्रॅटेजी म्हटला, जिथे तरी काहीतरी पॉलिसीज आणि काही मुद्दे मिसिंग आहेत काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीमधनं, ही स्ट्रॅटेजी गणतीये काँग्रेसची
का वैयक्तिकरित्या राहुल गांधींची काय वाटतं तुम्हाला, त्यांच्या राहुल गांधींच्या लिडरशिपकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? हे बघा, 2019 जेव्हा झालेलं तेव्हा आपल्याला माहिती होतं की 2014 ते 2019 मोदींनी खूप ब्लंडर केले होते. आणि खूप लोकांना असं वाटत होतं की डिमॉनिटायझेशन आणि ह्या जो फटका बसला याच्यानंतर हे लोक परत येणं शक्यच नाही. पण तेव्हा मोदींनी नुसता एकच कॅम्पेन केलेली बीजेपीनी, मोदी नाही तो और कौन. राहुल गांधींचा जो लिडरशिप मारून मुटकून उभा करायचा प्रयत्न झालाय, राहुल गांधींना जे बिचाऱ्यांना कन्याकुमारी ते काश्मीर चालायला लावलंय, मग त्याच्यानंतर राजस्थान ते बंगाल ते राजस्थान चालायला लावलंय, ह्या सगळ्यामध्ये त्यांनी नुसतं मोदींच्या त्या प्रश्नाला उत्तर दिले की मोदी नाही तो और कौन. पण पक्ष म्हणून, यंत्रणा म्हणून काँग्रेस खरंच भाजपला अंगावर घ्यायला तयार आहे का? जर ईडीची काठी फिरवली तर अर्धा काँग्रेस जाऊन भाजपमध्ये बसणार नाही का? ह्या पॉलिसी लेवलवरती कोणी विचारच नाही केलाय. किंवा अजूनही अर्धे आपल्याला दिसतात की महाराष्ट्रामधले काँग्रेसचे लोक त्यांच्या कार्यक्रमाला, उद्घाटनाला संभाजी भिडेला बोलवतात, ते कुठल्या तरी सनातनी माणसाला बोलवतात. काँग्रेसचीच लोक सत्संग किंवा अतिशय कट्टरवादी हिंदू धार्मिक सण हे ऑर्गनाईज करतात. तर आपल्याला हे दिसायला लागेल की भाजपशी लढायचं असेल तर तुम्हाला थेट एका बाजूनी आयडिओलॉजिकली लढायला लागेल. आणि मला आज वाटतं की आयडिओलॉजिकली RSS आणि भाजप मला जर अंगावर घ्यायचं असेल आणि हरवायचं असेल तर ती विचारधारामध्ये जी ताकद आहे ती फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारधारा आहे. पण दुसऱ्या बाजूला जर भाजपला इलेक्टोरली हरवायचं असेल तर तुम्हाला एक ठाम स्ट्रॉंग स्टेट मशिनरी आणि पार्टी मशिनरी लागणार आहे, जी आज काँग्रेसकडे आपल्याला मिसिंग दिसते. कारण आपण महाराष्ट्राचंच एक्झाम्पल आहे. महाराष्ट्राचे आता सपकाळ साहेबांना अध्यक्ष केलं. आपल्याला दिसेल की बाकीचे सरंजामी नेते बिलकुल कॉपरेशन करत नाहीत. असं तुम्हाला लक्षात येत असेल हे पॉलिटिक्स आणि राजकीय वर्तुळात नाही, ते ग्राउंडवरती पण लोकांची जनसामान्यमध्ये चर्चा आहे की आमच्या साहेबांना कोणी सपोर्टच नाही करत, त्यांना स्वतःचा माणूस हवा होता. ही जनसामान्यमध्ये एक चर्चा आहे. पण वरनं असा मेसेज दिला गेला की आम्ही एका सामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्ष बनवलं सपकाळांना. त्यांच्यात दिला असेल, तो माझ्यापर्यंत नाही येणार, तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. पण माझं म्हणणं असं आहे की आज काँग्रेसची मेजर लिडरशिप ही पौराणिक हिंदू, सनातनी आणि त्याच्यावरवादी कट्टरवादी सरंजामी जातीवादी आहे. आणि जोपर्यंत राहुल गांधी जे वरती शिफ्ट करतात, म्हणजे राहुल गांधींनी 1000 सभांमध्ये संविधान दाखवायला, पण जोपर्यंत त्यांचा ग्राउंडवरचा इकडचा सरंजामी पाटील त्याच्या खालच्या लोकांना मारणं थांबवत नाही, तोपर्यंत राहुल गांधींनी संविधान दाखवायचा काय फायदा? आयदर खालच्या माणसांनी तरी बदललं पाहिजे. आणि राहुल गांधी सगळीकडे बाबासाहेब आणि संविधान दाखवतात, तर आपल्या नेत्याचे विचार काय आहेत हे समजून त्या पाटील काकांनी स्वतःच्या अंमलात आणलं पाहिजे. ते नाही केलं तरी राहुल गांधींना किंवा काँग्रेसमध्ये दम पाहिजे की हा माणूस जातीवादी यायला पदावरनं काढा. हे दोन्ही बाजूनी होत नाहीये. ते रिस्क घेतील काही, आधीच अर्धेच नेते गेले त्यांचे ऑलरेडी सोडून. तेच तर म्हणतोय ना ताई की तुम्हाला एक डिसाईड करायला लागतं, आयडिओलॉजी बरोबर राहायचंय का तुम्हाला संघटन टिकवायचंय. जर तुम्हाला आयडिओलॉजी बरोबर जायचं असेल तर तुम्हाला संघटनाच्या आतमध्ये काही कठोर निर्णय घ्यायला लागतात. पण तुम्हाला कोणत्याही बाजूला आयडिओलॉजी कुठेही गेली तरी संघटन टिकवायचं असेल तर आज काँग्रेसचं जे झालं ते आपल्याला दिसतंय. आणि म्हणून मी म्हणतो की आता एक आपल्याला काँग्रेसला एक अशी परिस्थिती उभी करायला लागणार आहे की जिकडे वर्ण जी आयडिओलॉजिकल धोरण आहे ती खालपर्यंत इम्प्लिमेंट करा आणि जो एक पक्षाचा स्टँड आहे तो खालपर्यंत करा, नाहीतर काँग्रेसला नेहमीच जो आत्ता फटका बसत आला तो बसत राहणार आहे. आणि तुम्हाला हे दिसेल की जे मी उदाहरण आता स्पेशली दिले आपल्या पाटील काकांचं, ते अजून ठामपणे खाली तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांना होताना दिसेल. कारण ह्याच सरंजामी लोकांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिकीट देत फिरतं. बरोबर आहे. जे लोकल तुमचे प्रायव्हेट मनी लेंडर्स आहेत, ठेकेदार आहेत, तुमचे सँड ऊस माफिया आहेत, जे मेजर तुमच्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक दहशतीचं, जातीवादाचं, एक सरंजामीपणाचं एक वातावरण बनवून ठेवतात, हीच लोक काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे स्टेक होल्डर्स आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे संघटन आहे तिथलं स्थानिक. आणि ह्याच मला वाटतं कुठेतरी पक्ष नेतृत्व
आणि ही तुम्ही जी काही मशिनरी म्हणताय त्याला कुठेतरी हे दबाव तंत्रासारखं काम करतं. पैसा आणि बॅकग्राऊंड असलेलं त्या नेत्यांचं स्थानिक संघटन, ही आर्थिक बाजू स्ट्रॉंग असणं एखाद्या उमेदवाराची, साधा नगरसेवक का असेना आणि खासदार आमदार का असेना, तर पक्षाला कुठेतरी दबाव येतोच की याला तिकीट दिलंच पाहिजे, भले त्याच्यावरती कितीही गुन्हे दाखल असोत. पक्षाला दबाव येतो आणि पक्षाला त्याचा बॅकक्रॅश पण येतो, पण ते पक्षाच्या लीडरवरती आणि पक्षाच्या आयडिओलॉजीवरती आणि धोरणावरती डिपेंड करतं. की आता फॉर एक्झाम्पल एक कोणतरी XYZ आहे, त्याच्यावरती गंभीर दरोड्याचा आरोप आहे, ह्याच्यावरती आरोप असून पक्षाची सीट येते, हे जास्त फायद्याचं आहे किंवा पक्षाचं मतं वाढतात का, ह्याला हकलून एक संदेश देणं की आम्ही हे सपोर्ट करत नाही आणि आमच्या पक्षामध्ये चुकीचं कोणतीही घटना घडली तर आम्ही त्याला थारा देणार नाही, हे दाखवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला सोपं उदाहरण द्यायचं तर मी 2 लोकांची नावं घेतो. एक प्रज्वल रेवन्ना, आपण सगळ्यांनी बघितलं काय झालं, आणि दुसऱ्या बाजूला कठुआ केस जी काश्मीरमध्ये झाली होती. आता ज्या माणसांनी कठुआ रेप केसमध्ये जे पीडितांचं नाही, ज्यांनी आरोप्यांचा सुटकासाठी जामीन केली, त्यांचा सत्कार केला आणि आसिफा ज्या गावामध्ये राहत होती त्या गावाभोवती 1000-1500 हिंदू लोकांची भगवे झेंडे घेऊन कट्टरवादी मुसलमान विरुद्ध नारे लावत ज्या माणसांनी रॅली काढली, त्या माणसाला काँग्रेसनी 2024 विधानसभा काश्मीरचं तिकीट दिलं. तर आता दिस इज अ कॅल्क्युलेशन विच द पार्टी लिडरशिप शुड मेक. तुमचे काही लोक येऊन फेमिनिझम बद्दल सभागृहात बोंबलतील आणि तुम्ही एका बलात्काराला काश्मीरमध्ये तिकीट दिलं तर लोक त्याचा तालमेल नाहीये बघून पक्ष सिरियस नाहीये म्हणून पक्षाला मतं नाही देणार आहेत, आणि त्याचा तोटा काँग्रेसला बसत आलाय आतापर्यंत. यस. आता आपण महाराष्ट्रातल्या पक्षांकडे येऊया आणि त्यातल्याही युवा नेत्यांकडे येऊया. म्हणजे प्रत्येक पक्षामधनं एक युवा नेता पुढे आलेला आहे. जसं की मनसेमधनं अमित ठाकरे असतील, आता ते पराभूत झाले या विधानसभा निवडणुकीत. पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमधनं त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे असतील, शिंदेच्या शिवसेनेमधनं श्रीकांत शिंदे तर ऑलरेडी आहेतच राजकारणात, पवारांच्या राष्ट्रवादीमधनं रोहित पवार आहेत. सो हे प्रत्येक इस्टॅब्लिश पक्षाचे जे युवा नेते पुढे येतात. भाजपमधनं नाही म्हटलं तुम्ही? नाही, मी या इथल्या पक्षांचे, इस्टॅब्लिश पक्षांचे. भाजपमध्ये तरी घराणेशाहीच आहे, ती डिनाय करण्याजोगी नाहीये. तर या सगळ्या युवा नेत्यांमध्ये आता फ्रंट फुटला येत आहेत ना, आता विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे श्रीकांत शिंदे याच्यामध्ये अपवाद आहेत, पण काय असं कंपॅरिझन केलं जातं. तर तुम्ही कसं पाहता एक पूर्ण हे जे पक्ष आधीपर्यंत चालत आलेला, जो सत्तेत होता बराच काळ, बरीच दशकं, ते युवा नेते आता पुढे येत आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे एक एक करून सांगितलं तरी चालेल की आता रोहित पवार पुढे येत आहेत, त्यांना कुठेतरी पवारांचा वारसदार म्हणून लोक पाहतायत त्यांच्या पक्षातली, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझं त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह मतच आहे. मी त्यांना 2-3दा भेटलोय, खूप रिसेंटली कोथरूड पुणे, कोथरूड केसच्या वेळेस. मी आवर्जून सांगेन की ते आमदार असूनही 1-1:30-2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबले, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर साथ राहिले, आणि जेव्हा 3 त्या मुलींवरती इतका मोठा अत्याचार झाला तेव्हा ते प्रामुख्याने त्यांचा आवाज उठवला आणि ते महत्वाच्या इश्यूजवरती बोलत राहतात आणि ते चांगलं काम नेहमीच करत राहतात. येस येस. म्हणजे एस्टॅब्लिश पक्षातले म्हणण्यासारखं, म्हणजे माझा भर त्यावरती असं आहे की सगळे पक्ष आधीपासून सत्तेत होते बरीच काळापासून, त्या पक्षातले नेते एका घराण्यातनं येतात, न बिलॉंग करतात, आणि तुम्ही आंबेडकर घराण्यातनं पुढे येतात, तर तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कंपॅरिझन होतच. तुम्ही भले टाळाल पण माध्यमांमध्ये ती चर्चा होत असते, सोशल मीडियामध्ये होत असते. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की बाबा तुम्ही कसे वेगळे आहात, ते कसे वेगळे आहेत, याबद्दल मला जाणून घ्यायचंय. मी खरं सांगायचं तर त्या कोणाबरोबरही खूप काळ बोललो नाहीये, चर्चा नाही केली किंवा त्यांच्याबरोबर खूप काळ घालवला पण नाही की हे सांगायला की मी कसा वेगळा आहे किंवा ते कसे वेगळे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला माझं हे म्हणणं आहे की एक युवा नेता वर्सेस दुसरा युवा नेता हे 100% फुल प्रूफ 100% सक्सेस ब्लूप्रिंट TRP शूट करायचं. म्हणून मीडिया का करते, माध्यम का करतात, आपल्याला त्याचं उत्तर मिळतात त्याच्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूला मी एवढंच म्हणेन की प्रत्येक माणसाला आपापली कारणं असतात, प्रत्येक माणसाला स्वतःचं रिझन असतं राजकारणामध्ये येण्यासाठी. जोपर्यंत ते तुम्ही त्यांच्याशी चर्चा करत नाही आणि ते जाणून घेत नाही तोपर्यंत काही बोलणं योग्य नाही. बरोबर आहे. शिवसेनेकडे येऊया.
बाळासाहेब ठाकरे जेव्हा नामांतरासाठी चळवळ उभी होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी दलित नेत्यांना पुढे येऊ दिलं नाही असा आरोप आजही होतो. आणि त्या शिवसेनेसोबत कुठेतरी जुळत होतं वंचितचं इलेक्शनच्या वेळेस, लोकसभेच्या वेळेस, पण ते जुळलं नाही, फाटलं, नंतर वेगळे झालात सगळ्यांनी. वंचितने स्वतंत्र निवडणूक लढवली. तर आंबेडकरांच्या तिथनं पासून म्हणजे आपण प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर आणि आता उद्धव ठाकरे असं जरी कॉम्बिनेशन घेतलं तरी त्या कॉम्बिनेशनकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे तेव्हा अशी चर्चा सुरू होती शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येईल. सो शिवसेनेसोबत कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर होता तेव्हा. नाही, मी तुम्हाला थोडक्यात सोपं सांगतो. तेव्हा एक बाळासाहेबांचं खूप महत्त्वाचं स्टेटमेंट होतं जे त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर केलं होतं, जे मीडियानी माध्यमांनी मुद्दामून गायब केलंय. ते स्टेटमेंट मी परत सांगतो. बाळासाहेबांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नाही तर प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेची युती करतोय. येस, आणि ते खूप महत्वाचं होतं. आणि ते महत्वाचं होतं कारण तिकडे एक आयडिओलॉजिकल क्लॅरिटी येते. कारण तुम्हाला आयडिओलॉजिकल क्लॅरिटी ही येते की प्रबोधनकारांचे जे विचार होते त्याच्यावरती फक्त मोजून 4 वर्षात शिवसेना चालली, बाकी ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती शिफ्ट झाली. आणि त्याच्याहून महत्वाचं एक असं पण होतं की ती अलायन्स एका बाजूला BMC इलेक्शन्स समोर होते म्हणून शिवसेनेकडनं प्रस्ताव आला होता आमच्याकडे. अच्छा, त्यांच्याकडनं आले. आणि त्याच्याहून महत्वाचं हे होतं की एक BMC इलेक्शन किंवा एक पुढे झालं तर एक सक्सेस एक्सपेरिमेंट जर, कारण तेव्हा आपल्या सगळ्यांना वाटत होतं स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभेच्या पहिले होतील. हो, तर एक काहीतरी एक्सपेरिमेंट झालं तर पुढे लार्जर अलायन्सेस किंवा एक्सपेरिमेंट्स हे भाजपला रोखण्यासाठी हे पुढे जाऊन विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये होऊ शकतात असं आम्हाला वाटलं होतं. पण झालं काय नक्की की आमचा जो इंडिया अलायन्स बरोबरचा होता आणि तो एकदा आमचे प्रवक्ते नाही, आमचे व्हाईस प्रेसिडेंट धैर्यवर्धन फुंडकर सर प्रेसमध्ये पण म्हटले होते की आम्हाला ही क्लॅरिटी नाहीये की आम्ही चौथा पक्ष म्हणून इंडिया अलायन्स महाविकास आघाडीशी चर्चेला बसतोय का शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून बसतोय. आणि शिवसेनाला ती ऑपॉर्च्युनिटी याच्यासाठी वाटली की वंचित आमच्या बरोबर आहे तर ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं जास्त सीट उडकू शकतील. ओके, पण ते शिवसेनेने जास्त सीट उकळणं, त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये 3 सीटा 4 सीटा फुकटच्या गेल्या त्यांच्याच, काँग्रेसच्या 2 गेल्या, NCPची 1 गेली आणि 60हून जास्त सीटा या विधानसभेला गेल्या. म्हणजे समजा वंचित जर लोकसभेला एकत्र आली असती पण कुठेतरी फक्त शिवसेनेसोबत जुळत होता आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जुळत नव्हता असंही चित्र दिसत होतं. आम्हाला एक क्लिअर आन्सर हवं होतं जे की मिळालं नाही शेवटपर्यंत. तुमच्याकडनं यादी पण आली होती की या अमुक 7 ते 8 9 जागांवरती आम्ही काँग्रेसला पाठबळ देऊ. ते पण आलं होतं. आमच्याकडनं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम सुद्धा गेला होता की आता जसं मी म्हणत आलो की आम्ही आयडिओलॉजिकल पक्ष आहे, आम्ही विचारधारावाला पक्ष आहे. हे 3 पक्ष आहेत ते कॅच ऑल पक्ष आहेत की जिकडे जिथं वोट मिलेंगे उधर से उठाव, आयडिओलॉजी गई भाड में, या 3 लोकांचं हे म्हणणं आहे. तर आमचं म्हणणं होतं की आम्ही तुमच्या बरोबर येतो तर आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवतो की आपण ह्याच्यावरती कॅम्पेन करू भाजपच्या विरोधात आणि संविधानाच्या म्हणजे संविधानाच्या फ्रेमवर्कमध्ये आमच्या ह्या 12 मुद्दे आहेत आणि ह्याच्यावरती आपण एकत्र येऊन प्रचार करू आणि सत्तेत आलो तर आपण ह्याच्यावरती ऍक्शन घेऊ, ह्याच्यावरती एक मॅनिफेस्टो किंवा ब्लूप्रिंट सुद्धा देऊ शकतो. तर आम्ही तो कॉमन मिनिमम प्रोग्राम सुद्धा दिला होता. लगावबत्तीच्याच आमच्याच प्लॅटफॉर्मवरती प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या वेळेस ते बोलले देखील होते की आम्ही स्वतःहून जात होतो पण काँग्रेसकडनं तो एक जे की आन्सर यायला पाहिजे होतं ती येत नव्हतं. काँग्रेसलाच प्रॉब्लेम होता आणि हे फिसकटलं सगळं असं वाटतंय तुम्हाला? मी त्या चर्चेत सहभागी नव्हतो आणि इंटरनल ह्या 3 पक्षाचे काही डायनॅमिक्स होते ते सांगणं अवघड आहे. कारण मी लोकसभेच्या वेळेस माझ्या मनात जे अंदाज बांधले होते की या तिघांमध्ये हे डायनॅमिक्स असेल ते विधानसभा आणि लोकसभेचा रिझल्ट बघून अख्खे उलटच निघाले. म्हणजे जितकं वाटलं होतं की यांच्यामध्ये ताळमेळ आहे किंवा जरा प्लॅनिंग करून स्ट्रॅटेजी करून करतायत तर ते सगळंच फाटलेलं दिसलं आपल्याला. तर म्हणून त्याच्यामुळे मला एक गोष्ट कळली की ह्यांच्यामध्ये ताळमेळ आहे का हे पण इसका ज्यादा खाओ उसका ज्यादा खाओ ह्याच्यामध्ये लागलेत. त्याच्यामध्ये ते कळणंच अवघड होतं की यांनी स्ट्रॅटेजी करून ठरवलंय का ते फक्त काँग्रेसकडनं नाकार आलाय का बाकीच्यांकडनं पण नाकार होता हा अजून क्लिअर नाही आलं. पण आमचं अजूनही ठाम एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एक स्पेसिफिक उत्तर दिलं असतं, क्लॅरिटी आली असती की
तुम्हाला इतक्या जागांहून जास्त नाही मिळणार, तुम्हाला ही जागा आम्ही बिलकुल नाही देणार, किंवा त्याच्याहून महत्वाचं तुम्ही शिवसेना बरोबर नाही आहात, तुम्ही इक्वल पार्टनर बरोबर आहात, आमच्या चर्चेबरोबर बसा, आमच्या चर्चेमध्ये सहभागी व्हा, आपण धोरण ठरवू, आपण कॅम्पेन ठरवू, आपण प्रचाराचा धागादोरा ठरवू. हे जर केलं असतं तर मग ती अलायन्स सहजपणे झाला असता. पण बेसिकली त्यांना बाहेर ठेवून मतं खायची होती, हा त्यांचा एक पॉईंट. अकोल्याचंच एक उदाहरण आहे की जिथं सरळ सोट असं दिसतं की कुठेतरी मूर्खपणा झाला. अकोल्याची जागा जर आंबेडकरांना तिथं पाठिंबा दिला असता काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने, गरज नव्हती अभय पाटलांना तिथं उभं करण्याची, किंवा गरज नव्हती, हे मतविभाजनच झालं नसतं. नाही, तुम्ही मुद्दा काढला म्हणून सांगतो, अभय पाटील यांनी 5 दिवसापूर्वी काँग्रेस सोडलेलं आहे. सोडलं? हो, तुम्ही त्यांच्या फेसबुक वॉलवरती जावा, तुम्हाला काँग्रेस पक्षाला राजीनामा सोड चिठ्ठी हा प्रकार दिसेल. तर आता ह्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात अजून एक प्रश्न उभा राहतो की हे सगळं खटाटोप फक्त बाळासाहेबांना पाडायलाच केला होता का? अभय पाटलांना प्रकाश आंबेडकरांना पाडावं म्हणूनच उभं केलं होतं, असं सगळ्यांचा विचार चालू झाला. आणि जेव्हा अशी टीकाही होती की ते संघाशी कुठेतरी त्यांची पार्श्वभूमी आहे, त्यांचे आजोबा संघामधले हे होते, पदाधिकारी होते. तर तुम्हीच विचार करा ना की तो आरोप एका बाजूला पहिले होत होता, तेव्हा लोकसभेच्या वेळेस लोकांनी शंका दाखवली, आणि 1.5 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी इलेक्शन झाल्यावर पक्ष सोडला. एक विधानसभा झाली, स्थानिक स्वराज्य संस्था अजून तर लागायच्यात. अकोल्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिका रंगात येते कॅम्पेन. तर अशा वेळेस पक्ष सोडणं ह्याचा अर्थ की तेव्हा काँग्रेसचं धोरण झालेलं की काही झालं तरी बाळासाहेबांना पाडा, हे काँग्रेसचं धोरण स्पष्ट होतं असं मी म्हणतो. म्हणजे तेव्हा आंबेडकरांना पाडण्याचे प्रयत्न, ते आता प्रकाश आंबेडकरांना पराभूत करण्यापर्यंतचे प्रयत्न ते आधीही झाले होते. प्रकाश आंबेडकरांना, बाळासाहेबांना काँग्रेस बीजेपी ठरवून कॅन्डिडेट देणं, जिल्हा परिषदेमध्ये किंवा अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये देखील काँग्रेस आणि भाजप युतीमध्ये येऊन सरकार बनवतात म्हणजे वंचितला बाहेर ठेवता येईल, हा सगळा प्रकार होतो. पण फक्त प्रॉब्लेम काय होतो, अकोला आपल्या बॉम्बेच्या स्टुडिओजपेक्षा खूप दूर पडतो. बरोबर, जर आपले दुर्लक्ष होतं, पत्रकार जात नाही तिथपर्यंत, काय माहिती समृद्धी महामार्ग पोहोचत नाही, ट्रेन जात नाही, मला अजून माहित नाही. पण तिकडची जी काँग्रेस आणि भाजपची अलायन्स आहे ते कधी बी टीम होत नाही. पण ते फक्त वंचितांसाठी हा आरोप ठेवला असतो, रिझर्व्ह, असा तो मुद्दा आहे, स्पेशल ठेवला असेल तुमच्यासाठी. ह्याच प्रश्नाशी मगाशी माझा जो प्रश्न होता की ही पिढी पुढे आली, संसदीय राजकारणात आली, ऍक्टिव्ह आहेत, कोणी आमदार आहेत, कोणी मंत्रिपदावर गेलेत, पण आम्हाला आंबेडकर घराण्यातले सुजात आंबेडकर हे सक्रिय राजकारणात तर दिसतात, ऍक्टिव्ह दिसतात, पण मग निवडणुकीच्या राजकारणात का दिसत नाही? काय प्लॅन आहे पुढचा तुमचा? माझी प्रायोरिटी आणि पक्षाचे धोरण, म्हणजे माझी जी प्रायोरिटी आहे ते पक्षाच्या धोरणालाच पकडून आहे की तुम्हाला जास्तीत जास्त पॉलिटिकल पॉवर ही लोकांपर्यंत पोहोचवायची. आमचा एक वंचितचा एक महत्वाचा मुद्दा आहे लोकशाहीचं सामाजिकरण, म्हणजे डेमोक्रेसीचं सोशलायझेशन. की आतापर्यंत असे बरेचसे समाज आहेत या देशामध्ये, असंख्य समाज आहेत, कम्युनिटीज आहेत, ज्यांना नुसतं माहिती आहे की इलेक्शन आली की पंजाब 500 देतं आणि कमलाबाई 500 बरोबर एक चपटी देते. पण आम्ही मत देतो, कोणाला देतो, माझ्या मताचं व्हॅल्यू काय, तो निवडून आलेला माणूस करू काय शकतो, तो माझ्या आयुष्यात काय बदल आणू शकतो, तो माझ्या गावासाठी, माझ्या वस्तीसाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी काय बदल आणू शकतो, हे त्या लोकांपर्यंत पोहोचलंच नाहीये. आणि वंचित बहुजन आघाडीची हीच सोपं धोरण आहे की ह्या लोकांना एक पॉलिटिकल पॉवर आणि सत्तेचा वाटा पोचावा. आणि माझं पर्सनल धोरण, माझी पर्सनल अटेम्प्ट हेच आहे की आतापर्यंत माझा जो स्किल सेट आहे, माझं जे एज्युकेशन आहे, माझा जो एक्सपिरियन्स आहे, घरी बाबांकडनं आईकडनं जे जे वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो, ते जास्तीत जास्त वंचितांना आणि वंचित समूहाच्या लोकांना सत्तेत बसवण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत सत्ता आणण्यासाठी कसं वापरता येईल. मी सत्तेत जावो न जावो डझंट मॅटर, तो दुय्यम प्रश्न आहे. पण माझं धोरण ह्याच्यासाठीच आहे की वंचितनी जे उमेदवार दिलेत किंवा वंचितचं जे धोरण आहे किंवा वंचितचे जे लोक आहेत त्यांना बळ कसं देणं, त्यांना स्ट्रॉंग कसं करणं, आणि जास्तीत जास्त सामाजिक दृष्टिकोनातनं, आर्थिक दृष्टिकोनातनं जे गरीब उमेदवार आहेत त्यांना निवडून कसं देणं, हाच फॅक्टर आहे. म्हणजे सुजात आंबेडकरांनी आतापर्यंत निवडणूक कधीच लढवली नाही, हाच मेजर फॅक्टर आहे. हो, ओके.
आता म्हणजे असं पण कधी प्रकार नाही झाला की मी जाऊन तिकीट मागितलंय किंवा मला नाही बोललेत किंवा मला म्हटलेत तू लढ आणि मी नाही म्हटलंय, असं कधीच नाही झालं. असं डिस्कशन कधी झालंय वडील आणि मुलामध्ये की प्रत्येक वडील आणि मुलामध्ये, आईमध्ये, फॅमिलीमध्ये डिस्कशन होतं, पॉलिटिकल करिअर असेल किंवा कोणतंही करिअर असेल, तर तुमच्या करिअर बद्दल किंवा तुमच्या निवडणुकीच्या राजकारणाबद्दल, तिकिटाबद्दल असं कधी डिस्कशन झालं किंवा तुम्ही डिस्कशन ॲज सच नाही झालं. मी निर्णय बनवला, मी माझा विचार केला, मी बाबांना जाऊन सांगितलं, बाबा म्हटले ओके, दॅट वॉज इट. ओके. वंचितची लिडरशिप, आता तुम्ही संघटनात्मक राजकारणामध्ये असणार, वंचितच्या राजकारणामध्ये असणार, तर थेटच प्रश्न आहे की वंचितची लिडरशिप तुम्ही करणार का भविष्यात? वंचितची लिडरशिप ही सर्वसामान्य लोकांकडे राहावी अशी माझी खूप आतमधनं इच्छा आहे. आणि पण पक्ष तर हातात घ्यावा लागेल, पुढची ध्येय धोरण ठरवावी लागतील. पक्ष हातात राहणारच आहे, पक्ष लोकांच्याच हातामध्ये आहे आणि पक्ष लोकांच्याच हातामध्ये राहणार आहे, त्याच्याबद्दल कोणाचं काहीही दुमत नाही. पण मुद्दा असा आहे की वंचितच्या लिडरशिप की तुम्ही मेन आतापर्यंत आलेली सगळी लिडरशिप आणि चळवळीची लेगसी बघा, की असा कोणता एक पक्ष नव्हता जो बाबासाहेबांनी स्थापन केला, मग त्याचे अध्यक्ष भैयासाहेब झाले, मग तो पक्ष बाळासाहेबांकडे आला आणि मग तो पक्ष मी घेतला पाहिजे, असा कोणता पक्ष नाहीये. नाही अशी कुठली तरी एक रायबरेली किंवा बारामती सारखी कॉन्स्टिट्युएन्सी आहे जिकडे एकच कुटुंब राज्य करतं, नाही दुसऱ्या बाजूला अशी कुठली तरी एक मिनिस्ट्री आहे जी फक्त फॅमिली टू फॅमिली पास होते. माझं म्हणणं सोपं आहे की जोपर्यंत तळागाळातनं लिडरशिप घेऊन आंबेडकराईट मुव्हमेंटची लिडरशिप पुढे घेऊन जात नाही, तोपर्यंत हा पक्ष एका बाजूला लढत राहील, वाढत राहील, पण अजून लोकांचा ऍक्सेप्टन्स आणि खास करून स्मार्ट एज्युकेटेड तरुणांचा पक्षामध्ये सहभाग हा वाढणार नाही तोपर्यंत. ओके. आता ह्याचे दोन, आता समजा वंचितची लिडरशिप ज्यांच्या कोणाच्या हातात जाईल किंवा तुम्ही हातात घ्याल किंवा बाळासाहेबांकडे आणि किंवा नाही घेतली तर भवितव्य वंचितचं पुढे काय असेल तो एक प्रश्न आहेच, त्याचं तुम्ही उत्तर द्याच. तर मग जर समजा तुमच्याकडे आली लिडरशिप किंवा तुम्ही तो स्वतःहून लीड केलं पक्षाला, कारण की कायमच घराणेशाही काही वाईट किंवा नकारात्मक पद्धतीनेच घ्यावी अशी काही नसते, ती पॉझिटिव्हली पण पुढं शिफ्ट झाली पाहिजे. तर वंचितचंच उदाहरण घेऊन आणि तुमचंच नाव घेऊन असं मी बोलेल की वंचितची लिडरशिप जर सुजात आंबेडकर पुढे करत असतील तर घराणेशाहीच्या टॉपिकवरती बोलताना तुम्हाला कुठं अडचण येईल का? नाही. मी परत तेच म्हणतो की हा पक्ष जो वंचित बहुजन आघाडी आहे तो बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष नाही. तो पक्ष स्थापन केलाय पंढरपूरमधल्या धनगरांनी, धनगर आरक्षण हा मुद्दा घेऊन, आणि त्यांनी बाळासाहेबांना म्हटलंय की तुम्ही नेतृत्व करा. तर जसं मास मुव्हमेंटमधनं ही लिडरशिप आली आहे तशी पुढची लिडरशिप पण ही मास मुव्हमेंटमधनंच येईल. त्याच्यामुळे मला घराणेशाहीबद्दल बोलायला काही प्रॉब्लेम नाहीच आहे. आणि अजूनही आजही बोलताना मी एक क्लिअर सरळ सोपं डिस्टिंक्शन करतो. एका बाजूला सत्तेची घराणेशाही आणि दुसऱ्या बाजूला चळवळीची लेगसी. आणि चळवळीची लेगसी, रस्त्यावरच्या लढाया हे पुढे घेऊन जायला मला काहीच हरकत वाटत नाही. ओके. पण ऑन दी अदर हँड जर ती पिढीजात सत्ता असती तर तो पुढे घेऊन जायला कोणत्याही माणसाला संकोच यायला पाहिजे. पण जर तुम्ही चळवळ, आंदोलनं, रस्त्यावरच्या लढाया, संघर्ष ह्याचं जर लेगसी पुढे घेऊन जात असाल तर ती कोणाच्या बापाची मालकी नाही, ती सगळ्यांची. आणि आंदोलनाचं नेतृत्व हे आंदोलनामधनच येतात. बरोबर आहे. असं म्हणजे आंबेडकरांचा हा थॉट आहे ते परिवारवादाच्या विरोधात होते. ठीक आहे, आपण तुम्ही चळवळीचे वारसदार आहात असं आपण जरी इथं या ठिकाणी बोललो तरी एक मुद्दा येतो. मी मानत नाही तरी नाही, पण तुमचे कार्यकर्ते, तुमचे जवळची लोक, तर तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा वंचितच्या लोकांनी ऑलरेडी तसं मान्यच केलंय मनोमन की सुजात आंबेडकर आमचे पुढचे आता नेते असतील. म्हणूनच प्रकाश आंबेडकरांच्या बाजूला बॅनरवरती सुजात आंबेडकरांचे फोटो आम्हाला दिसतात. तुमच्याकडे पद पक्षाचं कोणतं आहे? माझ्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही. हा, तरी आम्हाला बॅनरवरती सुजात आंबेडकर दिसतात. मग याकडे आम्ही कसं पाहायचं? पद तुमच्याकडे नाहीये, घराणेशाहीचा मुद्दा इथं तुम्ही खोडताय, तर आपण याकडे कसं पाहायचं? खूप सोपं अँगल आहे. आपण जर पक्षाचं एक पत्रक आहे ते फेसबुकवरती सुद्धा आहे आणि ते पक्षाच्या ट्विटरवरती सुद्धा मिळेल तुम्हाला. 2022 का 23चं आहे ते. त्याच्यामध्ये पक्षाच्या ऑफिसनी प्रोटोकॉल दिलाय की कसा बॅनर लावायचा, की
प्रदेश अध्यक्षांचा फोटो कुठे येईल, राष्ट्रीय अध्यक्षांचा फोटो कुठे येईल, त्या जिल्ह्याचे महत्वाची लोक, राज्य कार्यकारिणीचे लोक, मग माझ्या महामानवांना मानतो त्या महामानवांच्या वरती कुठल्या पद्धतीने फोटो लावायचे, ह्या सगळ्यांमध्ये असतं. तर ह्यामध्ये कुठेही माझा उल्लेख नाही किंवा कुठेही इन्स्ट्रक्शन नाहीये की माझं नाव घातलं पाहिजे, म्हणजे ऑफिशियली नाहीये. दुसऱ्या बाजूला तुम्ही जे बॅनर्स म्हणताय त्या बॅनर्स मध्ये पण 2 फरक असतात आणि तुम्ही पुढच्या वेळेस ऑब्झर्व्ह कराल तेव्हा ह्या बॅनर मध्ये फरक बघा. एक ऑफिशियल पक्षाचा बॅनर असतो आणि दुसरा असतो ज्याच्यामध्ये खाली प्रकाशकाचं नाव लिहिलं असतं आणि त्या माणसाचा छोटा फोटो असतो. आता ते जे प्रकाशकाचं नाव आणि छोटा फोटोवाल्याला फोटो असतो ह्याच्यावरती पार्टी प्रोटोकॉल नाही, हे त्या माणसांनी स्वतःहून लावलेले आणि मग त्यांनी माझा फोटो तिकडे टाकणं हा प्रेम असतो. पण जेव्हा पक्ष धोरणात्मक सांगत नाही की ह्याचा फोटो लावा, तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की जेव्हा मोठ्या स्टेजचे बॅनर्स असतात किंवा मोठे पक्षाने अधिकृत बुकिंग करून लावलेले बॅनर्स असतात किंवा स्टेजच्या मागे बॅकड्रॉप्स असतात, आंदोलनाचे बॅकड्रॉप्स असतात, त्याच्यावरती माझा कुठेही फोटो नसतो कारण ते पक्षाचं पॉलिसी आहे. बरोबर. पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी माझा फोटो लावला तर तू का फोटो लावणं पण चांगलं, पण त्याला एका बाजूला विचारणं चुकीचं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी लावला तर त्या माणसाचं प्रेम आहे म्हणून मी स्वीकार करतो. बरोबर आहे. घराणेशाहीच्या टॉपिकवरती आपण डिस्कशन करतोय म्हणून प्रकाश आंबेडकरांचं राजकारण गेली अनेक म्हणजे 4 ते 5 दशकं झालं आपण त्यांचं राजकारण पाहतोय. भारीप असू देत किंवा आता वंचित असू देत, तर आम्हाला आंबेडकर नावाशिवाय दुसरा कोणी नेता दिसत का नाहीये? वंचित मध्ये कोणाकडे नक्की लिडरशिप आहे? म्हणजे आंबेडकर हे नाव सोडून कोणी नेता आहे आता, कोणी चेहरा आहे आता? हो. ह्याच्यानंतर मला पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. ओके. सो आता जर आपण बघितलं तर मी माझा प्रश्न पुन्हा एक्सप्लेन करते. माझं असं म्हणणं आहे की आंबेडकर ही जी लेगसी आहे किंवा प्रकाश आंबेडकरांचीच कारकीर्द घेऊया आपण गेल्या 40 वर्षांची, तर आम्हाला आंबेडकर दिसतात, त्यानंतर सुजात आंबेडकर दिसतात, आम्हाला रेखा ठाकूर पण दिसतात, आम्हाला अंजलीताई आंबेडकर पण दिसतात, पण याशिवाय असं फ्रंट फूटवरती खेळणारा नेता कोण आहे वंचितकडे? तुम्हाला पहिल्यापासून सांगतो तर भारिप बहुजन महासंघाचा जर आपण इतिहास बघितला तर तुम्हाला फ्रंट फूटवरती खेळणाऱ्या नेत्यांमध्ये तेव्हाही रेखाताई ठाकूर दिसतील, ते शांताराम पंधरे होते, अविनाश डोळस होते, तेव्हा अरुण जाधव होते जे आज वंचितचे राज्य प्रवक्ते आहेत. आणि जर तुम्हाला वंचितमध्येच बघायचे असतील तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये नांदेडचे फारुख अहमद सर दिसतील, त्याच्याच बरोबर पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थदादा मोकळे दिसतील, तुम्हाला दिशा पिंकी शेख ताई दिसतील, तुम्हाला शमीबा पाटील दिसतील, तुम्हाला अरुण जाधव दिसतील, तुम्हाला डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर दिसतील आणि तुम्हाला असे बरेच लोक दिसतील जे काम करताय. आणि माझा तुम्हाला नुसता एवढाच उलटा प्रश्न आहे की आता ह्याच्यातली आपण 1-1 लाख लोकांचं एक्झाम्पल घेऊ. सिद्धार्थ मोकळे हे प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून वंचितचे प्रमुख म्हणतात, ते घराघरात पोहोचलेत. फारुख सर हे खूप आक्रमक भूमिका मांडतात, त्यांची भाषणं खूप चांगली जातात आणि एक मुसलमान समाजामध्ये आणि एक वंचित समाजामध्ये त्यांचा महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे. दुसऱ्या बाजूला एक शिकलेला ॲग्रिकल्चरचा आणि शेतीचा अभ्यास असलेला नेता म्हणून आपण बघितलं तर विदर्भ वऱ्हाड पट्ट्यामध्ये धैर्यवर्धन फुंडकर यांच्या मागे एक खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. तसंच आपण बघितलं तर दिशा पिंकी शेख यांच्या लेखनामधनं, ह्यांच्या पोएटमधनं, ह्यांच्या कवितेमधनं एक मिलियन्सचा असा फॉलोअर्स त्यांना सोशल मीडियावरती आपल्याला मिळताना दिसतो. रेखाताई ठाकूर आपल्या सर्वांना एका माहितीच आहे. तर आता ही लिडरशिप वंचितमधनं उभी केली. ह्यांच्यातल्या असे हे सोडून असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी 2-2 इलेक्शन 50,000 60,000हून जास्त मतदान घेतले. पण माझा नुसता एवढाच सिंपल प्रश्न आहे की ह्यांच्यापैकी किती लोकांना इकडे याचं इन्व्हिटेशन गेलं होतं? मीडियाचं का की कोणाचं, इन्क्लुडिंग लगाव बत्ती. आम्ही रेखा ठाकूरांना विचारलं देखील की तुमची मुलाखत मला घ्यायची आहे. तुमच्या आधी मी त्यांना फोन केला होता. त्यांचं असं म्हणणं होते की मी जेव्हा पुण्याला दौरा करेल नक्कीच आपण करू. त्यानंतर मी अंजलीताई आंबेडकरांना पण कॉन्टॅक्ट केला होता. जेव्हा मीडियामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट करतो तेव्हा दादा तुम्ही आलात तर बरोबर, पण आम्हाला तुम्हीच पाहिजे. आम्ही प्रवक्ते नेमले, आमच्याकडे प्रवक्ते जे माझ्यावर खूप 100 पटीने चांगली भूमिका मांडतात, पण मीडिया त्यांना ऍक्सेप्ट करायला तयार नाही. किंवा किती चांगलं एका माणसाचं भाषण झालं तर ते मीडियाने दाखवायला पाहिजे. आणि मलाही सांगायला, आता तुम्ही इन्क्लूड केलं लगाव बत्तीलाच सगळ्या मीडियामध्ये, म्हणून मी हे खास सांगते आवर्जून. प्रकाश आंबेडकरांना देखील याची कल्पना आहे. लगाव बत्तीला वंचितचा क्राऊड असेल खूप आहे,
आम्ही जोही काही वंचितचं आम्ही कव्हरेज करतो त्याला भरपूर क्राऊड हा वंचितचा असतो, आंबेडकरी चळवळीतला असतो, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इवन पुणे मुंबईचा देखील असेल. आम्हाला भरपूर कमेंट्स येतात, म्हणजे आमच्या इतर पक्षांवरचे केलेले व्हिडिओ चालणार नाहीत पण वंचितवरचे चालतात. नाही, म्हणूनच ह्याच पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही इतर लोकांना बोलवलं तर तुमच्याच माध्यमातून आमचेच नेते आमच्याच क्राऊड समोर आम्हाला नीट मांडता येतील. म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतो की हे 4 लोक सोडून बाकीच्यांना पण बोलवा. येस येस, नक्कीच. सध्याला आम्ही प्रकाश आंबेडकरांकडे एक नेतृत्व म्हणून पाहतो वंचितचं, पण प्रकाश आंबेडकरांची जी काही काम करण्याची पद्धत असेल, त्यांचा जो काही अजेंडा असेल, विजन असेल, ते आता तुमच्यासारखी जी नवीन पिढी असेल पक्षामधली त्यांना हे कोऑर्डिनेशन कसं होतं? म्हणजे बरेच असं युथ असेल ज्यांना काहीतरी वेगळं मत असेल, हे काम कसं चालतं वंचितचं? मी नुसतं म्हणणार होतो की तुम्ही खूप चुकीच्या माणसाला प्रश्न विचारलाय. प्रकाश आंबेडकरांना विचारला पाहिजे होता. नाही, तुम्ही हा युथला विचारला पाहिजे होता. ओके. कारण मी जरी युथ असलो तरी फॉर दिस क्वेश्चन मी युथ पेक्षा जास्त प्रकाश आंबेडकरांच्या यंत्रणेमध्ये जास्त येतो. ओके. सो प्रकाश आंबेडकरांची जी काम पक्षातला युथ, पक्षातलाच युथ जरी पकडला तरी तुम्ही बघितलं तर मी एक मग युथकडे आउटरीच होण्याचा माध्यम आहे त्यांचा. ओके. सो रादर दॅन एक पक्षातला युथ या प्रश्नामध्ये मी स्वतःला बाळासाहेब आंबेडकरांची मशिनरी जास्त मानतो. स्वतःला युथ पकडण्याकडे, कारण ते ज्या पद्धतीने काम करतात, ते जे धोरणात्मक काम करतात आणि त्यांची जी स्ट्रॅटेजी असते त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्ड असतो. सो रादर दॅन ॲज अ थर्ड पार्टी त्यांच्या कामाकडे बघणं, मी त्या कामामध्ये 100% इन्व्हॉल्ड असल्यामुळे मला त्याच्याकडे थर्ड पार्टी बघता नाही येते, असं मला तुम्हाला सांगायचं. येस, ओके, समजू शकते. आता हे आंबेडकरी चळवळ असेल किंवा वंचितची जी काही चळवळ असेल, सध्याचे बेसिक प्रश्न तुम्हाला दिसत असतील की आम्हाला हे बेसिक प्रश्न आधी सॉल्व्ह करायचे, ते कोणते आहेत थोडक्यात सांगू शकता? मूलभूत प्रश्न असे दिसत आहेत समोर तुमच्या. हे बघा, आता सगळ्यात पहिले मूलभूत प्रश्न जर आपण चळवळीचे बघितले तर मला डायरेक्ट 5 मूलभूत प्रश्न सांगा असं करता नाही येणार. तुम्हाला खालपासून वरपर्यंत जायला. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही का, आणि तुम्हाला सोपं करून सांगायचं तर आपण एका माणसाची लाईफ सायकल ट्रेस करू. ओके. एक माणूस वंचित समाजात, कुठल्याही वंचित समूहात जन्मला, त्याचा सगळ्यात पहिला मूलभूत प्रश्न आहे की त्या गावामध्ये आरोग्य केंद्र आहे का, प्राथमिक आरोग्य केंद्र. दुसरा प्रश्न, तो शाळेला जातो, त्याच्या गावामध्ये शाळा आहे का, बालेवाडी अंगणवाडी आहे का, आहे तर ती वर्षातनं किती दिवस उघडी असते आणि किती दिवस बंद असते. ती उघडी असते तर तिकडे प्रोफेसर किंवा त्या शिक्षिका येऊन नीट शिकवतात का, त्या शिकवत असतील तर त्या शिक्षिकांचं स्वतःचं शिक्षण झालंय का कोणाला उभं केलंय शिकवायला, हा एक महत्वाचा प्रश्न. का कंत्राटी भरतीमुळे, कंत्राटीकरणामुळे त्याची शाळाच बंद पाडली, हा एक त्याचा समोर प्रश्न येतो. त्याच्यानंतर तो शिकून सवरून पुढे झाला, कॉलेजला गेला, कॉलेजमध्ये सगळ्यात पहिले ऍडमिशन मिळते का, इतके कॉलेजेस आहेत का की आपल्या प्रत्येक तरुणांना ऍडमिशन मिळेल, हा एक महत्वाचा मुद्दा येतो. स्कॉलरशिप गरीब विद्यार्थ्यांची बंद केलेली, तर त्याला हायर एज्युकेशनकडे जाता येईल का, हायर एज्युकेशनकडे नाही पडला तर तो नोकरीला येतो, तर त्याला फॉर्मल सेक्टरमध्ये कुठे नोकरी मिळेल का, इनफॉर्मल सेक्टरमध्ये नोकरी मिळाली तर त्या नोकरीमध्ये त्याची जात कुठे अडेल, त्याला अजून प्रॉब्लेम्स काय येतील. जर फॉर्मल सेक्टरमध्ये तो हायर एज्युकेशनला गेला तर त्याला PhDचं फंडिंग बंद झालंय, स्कॉलरशिप बंद झालेत, हायर एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन आहे का, अजून इथपर्यंत मोठे प्रश्न येतात. आता आपण जर एका वंचित समूहाच्या माणसाच्या समोर प्रश्न बघितलं तर त्याला प्रत्येक टप्प्यावरती स्वतःचं बर्थ सर्टिफिकेट मिळवण्यापासून ते डेथ सर्टिफिकेट मिळवण्यापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर स्ट्रगल असतो. आणि प्रामुख्याने 5 मुद्दे म्हणजे जातीवाद होतो, स्कॉलरशिप मिळत नाही, अट्रॉसिटी होतात, ह्या 5 मुद्द्यांमध्ये मी हा टॉपिक रबिश नाही करणार. बरोबर आहे. हा स्ट्रगल ऑन गोईंग आहे आणि तो 5 मुद्दे सोडले तर आपल्या आयुष्यातले 50% प्रॉब्लेम जातील अशाचा भाग नाही. हा भाग येतो एक असं लॉ मेकर्स असण्याचा, असे पॉलिसी मेकर्स असण्याचा ज्यांना 50% प्रॉब्लेम नाही, पण एका माणसाच्या जीवनामध्ये गव्हर्नमेंट आणि पॉलिसी इंटरफिअरन्सनी त्याचं आयुष्य किती सोपं आणि चांगलं बनवता येईल ह्याच्याकडे फोकस असलेली आपल्याला धोरण पाहिजे. आणि म्हणून रादर दॅन फोकसिंग ऑन 5 सिम्पल क्वेश्चन्स, मी असं म्हणेन की एक
सोशल वेलफेअरवाला आउटलुक आणि पर्स्पेक्टिव्ह असणं आणि त्याच्यामधनं प्रत्येक प्रॉब्लेम टॅकल करणं हे जास्त महत्वाचं आहे. ओके, मग हे वंचितच्या कृती कार्यक्रमामध्ये, अजेंडामध्ये, विजनमध्ये हे सगळे आहेत इन्क्लूड मुद्दे? हो, आपण जर बघितलं तर वंचितच्या सम्यकच्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला हे शिकवलं जातं की विद्यार्थी प्रॉब्लेम कसे हँडल करायचे. वंचितच्या महिलांच्या ट्रेनिंगमध्ये महिला कार्यकर्त्यांना त्या काम करत असताना, इतर महिलांचे प्रॉब्लेम सोडत असताना जेंडर इश्यूज कसे टॅकल करायचे ह्याच्याबद्दल ट्रेनिंग दिलं जातं. दुसऱ्या बाजूला युवक आघाडी ते सम्यक ते पेरेंट बॉडीच्या लोकांना नाली, रस्ता, पाणी, वीज ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीसवाल्याची समोर कॉलर टाईट करून त्याला डोळ्यात डोळे टाकून आपली कंप्लेंट लिहून घेण्यापर्यंत हे प्रत्येक मुद्द्यावरती वंचितच्या लोकांना आम्ही ट्रेनिंग देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि जेणेकरून मी माझ्याच पहिल्या मुद्द्याकडे येतो की 5 प्रॉब्लेम नाही, प्रत्येक प्रॉब्लेमवरती थोडी मदत, या भूमिकेने जायचंय. ह्याच प्रॉब्लेमला धरून आपण कोथरूडच्या प्रकरणाबद्दल बोलू शकतो की जे अलीकडेच त्या 3 मुलींसोबत जे काही झालं आणि त्यानंतर पुणे पोलिसांची जी काही भूमिका आहे त्यामध्ये तुम्ही होतात सक्रियपणे, रोहित पवार होते, अंजलीताई आंबेडकर दिसल्या आम्हाला. तर असे कोथरूड सारखे जे प्रकरण घडत आहेत, तर अजूनही मेट्रो सिटीजमध्ये ही इश्यूज होत आहेत आणि अजूनही तो संघर्ष संपलेला नाही, मुलींचा असेल किंवा या वर्गातल्या. तर एक त्यांच्या एका विशिष्ट जातीवरनं शिवी देणं, जे काही त्यांचं छळ करणं, ह्या प्रकरणाकडं तुम्ही कसं रिलेव्हंट ठराल की सध्या समाजात जे काही अशी प्रकरणं घडत आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता? सगळ्यात पहिले मला हे म्हणायला आवडेल की हा प्रकार फक्त शहरात घडतो असं नाही किंवा फक्त गावात घडतो असं नाही, हा प्रकार सगळीकडे घडतो. आणि त्याच्याहून महत्त्वाचं ह्या केसमध्ये किंवा अशा संबंधित केसमध्ये हे खूप दुर्दैवी आहे की 3 मुलींना हे सगळं भोगायला लागतं. आपण पोलिसांकडे एक स्पेशल यंत्रणा म्हणून बघतो जी लोकांची मदत करेल आणि जी लोकांचं संरक्षण करेल, पण अशा घटनेनंतर पोलिसांकडनं संरक्षण एक्सपेक्ट करायचं का पोलिसांची भीती वाटायला लागावी, असं एक मोठा प्रश्न येतो. त्याच्याहून महत्त्वाचं महिलांसमोर पण एक पोलिसांकडे कुठल्या पद्धतीने अप्रोच होतं, हा महत्वाचा मुद्दा येतो. कारण आता आपण ह्या 3 पोरींचा केस घेऊ, समजू आता फॉर एक्झाम्पल, आता हे पण गृहीत धरू की उद्या FIR झाली आणि 5 वर्षानंतर त्या एका पोरीच्या घरी चोरी झाली. त्या पोरीची मानसिकता असणार आहे का पोलिसांकडे जायची? तिला कुठल्या मनाने वाटणार आहे की ही लोक मला मदत करणार आहेत किंवा मी यांच्याकडे गेले तर ही लोक मला न्याय मिळवून देणार आहेत? विश्वासार्हतेचा मुद्दा या प्रकरणावरून आलाय पुढे अख्खा. कारण पोलीस येऊन तुम्हाला टॉर्चर करतात, त्याच्यावरती 2-2 वेगवेगळ्या शहरांचे पोलीस येतात वॉरंट नसताना. त्याच्यानंतर तुम्ही जर मेन CP ऑफिस पर्यंत पोहोचून कंप्लेंट रजिस्टर करायला जर CP म्हणतात की नाही आम्ही तपास केला आणि असं झालंच नाही म्हणून आम्ही कंप्लेंट नाही घेणार, तर तो एक अतिशय चुकीचा आणि असंविधानिक प्रकार समोर येतो. कारण पहिले FIR होते मग चौकशी होते, पण इकडे पहिले चौकशी करून सांगितले की आम्ही FIR घेणार नाही. आणि जी एक खूप मोठा प्रश्नचिन्ह इकडच्या न्यायव्यवस्थेवरती उपस्थित करतं. गेल्या 2 ते 4 निवडणुका पाहिल्यास, 19ची आणि 24ची निवडणूक पाहिली तर अनेकांना वंचित बहुजन आघाडीने तिकीटं दिली, ओके, उभं पण केलंय. पण दलित माणूस निवडणुकीला उभं राहायला म्हणजे बदल घडला का? तो निवडूनही आला पाहिजे तर खरा बदल घडेल. याबद्दल वंचितची कुठपर्यंत डेव्हलपमेंट आली आहे? म्हणजे वंचित फॅक्टर आम्हाला कायम इतर उमेदवारांना पाडणारा किंवा इतर उमेदवारांच्या मतांवर परिणाम करणारा असा दिसतो, पण वंचितचे उमेदवार कधी निवडून येतील आणि त्यासाठी काय प्रयत्न तुम्हाला आणखी करायला हवेत? हे बघा, एक माणूस उभा राहतोय आणि तो निवडून नाही येते ह्याच्यामध्ये पण एक खूप मोठी प्रोसेस राहते. तो माणूस उभा राहतोय हीच एक पहिली विजयाचा टप्पा आहे. ओके. कारण आपण जुनं बघितलं असेल की पहिल्या ठिकाणी एक दलित माणूस उभा राहिला तर त्याच्यावरती गाव प्रचाराला बंदी व्हायची, त्याच्यावर गाव आणि गाव बहिष्कार टाकायचा इलेक्शनवरती. ही प्रथा आता थोड्या प्रमाणात कमी होताना आपल्याला एका बाजूला दिसते. पण त्याच्याहून महत्त्वाचं की वंचितचा जो मेन मुद्दा आहे तो आहे ट्रान्सफरेबिलिटी ऑफ वोट्सचा. फॉर एक्झाम्पल, आता एक कैकाडी समाजाचा माणूस घेऊ, कैकाडी समाजाचा माणूस उभा राहिला विधानसभेला. आपण कुठलाही महाराष्ट्रात कैकाडी कुठलाही मतदारसंघ घेतला विधानसभेचा तर तिकडे त्या मतदारसंघामध्ये कैकाड्यांचं मतदान हे 10,000हून जास्त नाही.
बरोबर, कारण हा भटका समाज आहे. या भटक्या समाजातच हजारहून जास्त मत नाही आहे. पण त्याला जिंकायला काय करायला लागतं, आता इतर समाजाचे वोट घ्यायला लागतं. आणि तू माझ्या गावात येणार नाही, तू माझ्या गावात आला तर मी बहिष्कार टाकेन पासून ते चल मी तुला मतदान करतो, तू आमचा नेता, ह्याच्यामध्ये फक्त 2 इलेक्शनचा कालावधी नाही न जाऊ शकत. बरोबर आहे. हे एक सामाजिक बदलाची आणि सोशल चेंजची प्रोसेस आहे आणि एक ट्रान्सफरेबिलिटीची प्रोसेस आहे. म्हणजे आपण कधीतरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून चर्चा करताना ऐकतो की रोटी बेटी, पण काही काही ठिकाणी रोटी बेटीच्या आधी आपल्याला वोट मिळताना दिसेल आणि काही काही ठिकाणी हे दिसेल की रोटी बेटी झाल्या तरी वोट नाही मिळत. तर ह्या पद्धतीने एक समाज दुसऱ्या समाजाला वोट ट्रान्सफर करतोय, ह्याच्यासाठी एक सामाजिक परिवर्तनाला आपल्याला तेवढा वेळ द्यायला लागणार. आणि दुसऱ्या बाजूला हा प्रश्न आहे की मी असं 7 मतदारसंघ सांगू शकतो जिकडे वंचित दुसऱ्या क्रमांकावरती होतं आणि काँग्रेसमुळे ते पडले. त्या बाजूनी कोणी का नाही चर्चा करत? काँग्रेस का वंचितला पाडायला उभी राहते? बाळासाहेब आंबेडकरांना काढायला का काँग्रेस दरवेळेस उमेदवार उभा करतं? मीडियाने हा पण नॅरेटिव्ह एकदा उभा केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि जोपर्यंत मीडिया हा नाही बघणार तोपर्यंत तुमच्यासाठी दररोज मी हा आरोपाच्या खटाऱ्यातच उभा राहसेन की तू ह्याला पाडायला उभा राहिला, तू त्याला पाडायला उभा राहिला. तुम्ही माझे किती लोक पाडले याच्याबद्दल कोण बोलणार आहे? हा फॅक्टर बोलला पाहिजे की इतर पक्षांमुळे वंचितचे किती उमेदवार पडले. बरोबर. आणि ही चर्चा आम्ही नाही करू शकत, ही चर्चा मीडियाने केली पाहिजे. कारण जोपर्यंत मीडिया ती करणार नाही त्या मीडियाचा प्रतिबिंब लोकांमध्ये येणार नाही. मग याच्यामध्ये आर्थिक विषमता ही पण एक अडचण आहे का, की वंचितच्या उमेदवारांकडे पैसे नाहीयेत म्हणून वंचितचे उमेदवार पडतात? कुठेतरी पैसा पण मॅटर करतो इलेक्शनच्या या पॉलिटिक्समध्ये, असं काही आहे? खूप. कारण आपण सोपं उदाहरण घ्यायचं होतं की एक माणसानी ज्यांनी आयुष्यभर एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी बघितली, त्याला एक सामाजिक परिवर्तन करायची संधी मिळते. जे सामाजिक परिवर्तन एक 7-8 वर्षांनी होणार आहे असं दिसतं. आणि त्या माणसाने ज्यांनी आयुष्यात 2 मोटरसायकल एका वेळेस कधी एका ठिकाणी बघितल्या नसतील, त्याच्या समोर जर समोरच्या एका एनसीपी किंवा शिवसेनेच्या माणसाने जर 4 व्हीलर आणून पार्क केली तर तो काय करणार आहे? तुम्हाला एक खूप चांगलं हे समजून घ्यायचं असेल तर बाळासाहेबांचाच रेफरन्स देतो. एक भारिपकडनं निवडून आलेले आमदार होते किनवटचे, आणि त्यांना शेवटी राष्ट्रवादीने फोडलं. आणि बाळासाहेबांनी त्यांना नुसता एकच ॲडवाइस दिला होता. बाळासाहेब हे एक अकोल्याच्या सभेत म्हटले होते, नाही नांदेडच्या सभेत म्हटले होते की त्यांनी एकच ॲडवाइस दिला होता की तुला समोरचा माणूस जर चेक देत असेल तर कॅश माग किंवा डीडी माग. कारण त्यांनी वंचित भारिपला सोड चिठ्ठी दिली, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, शरद पवारांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांना मिळालेला चेक हा बाउन्स झाला. तर एका गरीब परिस्थितीतल्या माणसाला कुठल्या पद्धतीने हे गंडवू शकतात ह्याचा पण आपल्याला एक अंदाज ठेवायला लागणार आहे. म्हणजे या लेवलवर जाऊन पॉलिटिक्स होतं की ज्या माणसाने आयुष्यात बँकिंग बघितलं नाही त्याला असा चेक दिला जो बाउन्स होणार आहे, त्याला काय कळणार आहे? खूप वाईट आहे. 2018 मध्ये वंचित स्थापन होणारा वंचित पक्ष 2019च्या निवडणुकीमध्ये जवळपास 43 लाख मतदान घेतो आणि तो 24च्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बॅकफूटवरती जातो. तर हा बदल आता तुम्ही पाहिलाच असणार आहे, तर तिथं काय चुका झाल्यात वंचितच्या, सांगू शकाल? मी तुम्हाला 3-4 टप्प्यांमध्ये ते सांगतो. डायरेक्ट चुका झाल्या असं मी मानत नाही. आमची मी एवढीच मानतो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये की आम्ही दुसऱ्यांच्या अपप्रचाराचा फरक पडू दिला. आमची चूक एवढीच होती. आमची मेजर चूक एवढीच होती की आम्ही आमच्या विरुद्धचा फॉल्स नॅरेटिव्ह अजून ताकदीने खोडून नव्हता काढला. तो आता ह्याच्या पुढे आम्ही खोडून काढू, आक्रमक होऊ, गरज लागली तर अंगावर जाऊ किंवा घरात घुसून सुद्धा मारू, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्याहून महत्वाचा मुद्दा हा की 2019 ते 24 हा एक काँग्रेसनी जो इश्यू हायजॅक केला संविधान बचावचा, त्याचा एका बाजूला आपल्याला छोटासा फटका बसताना दिसतोच, दुसऱ्या बाजूला बी टीमचा नॅरेटिव्ह हा एक मोठा होता. पण त्याच्याहून महत्वाचा मी एक तुम्हाला प्रश्न विचारेन की आपल्याकडे हीच आकडेवारी पर्सेंटेजमध्ये का? नाही. कारण पर्सेंटेजमध्ये आपण हे बघितलं तर आपल्याला कळेल की
2019 विधानसभा आणि 2024 विधानसभात आमचा वोट शेअर तितकाच आहे. हो तितकंच आहे, जेवढं मला लक्षात येतं. काहीशा मतांचा फरक आहे आणि हे खूप इंटरेस्टिंग पण वाटतं. कारण मी तुम्हाला तेच म्हणतो, आपण जेव्हा 43 lakhs हा एक खूप राऊंड फिगर बघतो तेव्हा लढणारे पक्ष हे 4 होते. आता लढणारे पक्ष 8 आहेत. बरोबर आहे. सो तेव्हा आपण बघितलं ती 43 lakhs आहेत, ते जरी डिवाइड झाले असले तरी त्याच्या कंपॅरिझन मध्ये वोट शेअर किंवा वोट पर्सेंटेज हा वंचितचा कमी नाही झालाय. म्हणजे जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3.8% आम्ही वोट 2019 मध्ये घेतलं होतं, तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2024 मध्ये 3.8% वोट शेअर आमचाच आहे. ते आता 2019 ते 24 मध्ये काय बदल झाला तर राष्ट्रवादी फुटली, त्याचं राष्ट्रवादीचं 2 भाग झाले, मतविभाजन झालं, स्प्लिटिंग. शिवसेना फुटली, त्याचं 2 भाग झाले. खूप मोठ्या प्रमाणावरती काही छोटे पक्ष पॉकेट्समध्ये स्ट्रॉंगली लढले. 2019 मध्ये आपल्याला शेखाप वगैरे स्ट्रॉंगली लढताना दिसत नव्हतं, ते स्ट्रॉंगली लढताना दिसलं. यावेळेस आपल्याला संभाजीराजेंचा पक्ष ऍक्टिव्हली लढताना दिसला. एक जरांगेंच्या माध्यमातून विधानसभेला वेगळे उमेदवार उभे केले होते हे आपल्याला दिसलं. त्याचबरोबर MIM ही 2019ला स्ट्रॉंग नव्हती, ती एक वंचितमुळे स्ट्रॉंग झाली. आता ती परत खाली झोपली, पण काही प्रमाणामध्ये काही पॉकेट्समध्ये मुस्लिम बहुल एरियामध्ये MIM ताकदीने लढली. त्याच्याच बरोबर आपल्याला काही तेलंगणाला लागलेल्या पट्ट्यामध्ये भारतीय राष्ट्रीय समिती म्हणजे KCRचा पक्ष हा येताना दिसला. तर त्याच्यामुळे आकडेवारी बदलली असेल तरी टक्केवारी बदलली नाही. आणि म्हणून मी म्हणतो की इलेक्टोरल डेटा बघताना टक्केवारी बघायची, आकडेवारी नाही, कारण त्याच्यामध्ये खूप बदल होऊ शकतो. कारण आकडेवारी हे युती आणि त्याच्यावरती पण डिपेंड होतं. म्हणजे 19च किती गमतीशीर आकडा बघा, 27च्या जवळपास अशा वंचितच्या जागा होत्या जिथं 2ऱ्या ते 3ऱ्या क्रमांकाचे उमेदवार वंचितचे होते आणि ही खूप परिणामकारक गोष्ट ठरलेली होती. तेच थोडेसे आकडे या इलेक्शन मध्ये कमी झाले आणि बऱ्याच जागी डिपॉझिटही जप्त झालं. तर मग मधल्या काळातले जे मुद्दे चेंज झाले आहेत का, प्रचाराचे अजेंडा चेंज झालाय? नाही, माझं म्हणणं असं होतं की या इलेक्शन मध्ये नेते, कार्यकर्ते आणि वोटर्स हे महाराष्ट्रामधल्या झालेल्या छलकपटमुळे सगळेच कन्फ्युज होते. एकतर MVA बद्दल कोणाला गॅरंटी नव्हती, जी आजही नाहीये की हे भाजप बरोबर कधी जातील. त्याच्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम होता की अनालिसिस करायचं आपलं मत आज ह्याला दिलं तर नेता आपलं मत घेऊन कोणाकडे जाईल, हा एक मोठा प्रश्न होता. आणि त्याच्याच बरोबर लोकांना स्प्लिट्स आणि त्याच्यानंतरच्या युत्या आणि आघाड्या ह्या कशा ऑपरेट होतील, कशा टिकतील हे कोणालाच कळल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 2024चं जे लोकसभेला वोटिंग होतं ते 6 महिने पण ट्रेंड टिकला नाही. बरोबर आहे, शांत झालं कुठेतरी, ते शांत पण नाही, मी म्हणतो अख्खाच पलटी झाला. 30हून जास्त लोकसभेला खासदार गेले महाविकास आघाडीचे, पण 80हून जास्त आमदार नाही आले. म्हणजे अख्खाच काय पलट झाला ना. सो ते ह्या सगळ्या फसवणुकीमुळे, स्प्लिट्समुळे, अलायन्सेसमुळे, ED CBIच्या दबावामुळे, लोकांची नेत्यांवरची विश्वासार्हता संपल्यामुळे हा सगळा गेम झालेला आहे. त्याच्यामध्ये एक बी टीमचा आरोप हा महत्वाचा ठरलाच. पण मी परत तेच म्हणतो की वंचितनी 3.8% जो वोट शेअर रिटेन केलाय तो आमचा वोट शेअर आमच्याकडेच राहिलाय. आलेलं 2019चं जरासं वाढीव मतदान खाली झालं असेल तरी आम्ही ते 2029 पर्यंत सहजपणे आणू. एक प्रश्न असाही की सत्तेत वाटा मिळवण्यात वंचित कुठेतरी मागे पडली आहे का? कारण की ठीक आहे, सत्ता नाहीये, मान्य आहे, पण आतापर्यंत केलेल्या संघर्षाचा आउटपुट काय? जेव्हा सत्तेमधल्या सत्तेमध्ये वाटा पाहिजे हा मुद्दा जेव्हा चर्चेला येतो समोर, तेव्हा तुम्ही अलीकडे एक विधानही केलं होतं की प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकर ब्रँड व्हॅल्यू ही टिकून ठेवली, त्याच्यामुळे ते सत्तेत गेले नाही, ती टिकून ठेवण्यासाठी किंवा त्यासाठी. तर कुठेतरी तत्वाचं राजकारण सत्तेत जाऊ देणं झालंय का, असं काही आहे का? तत्वाचं राजकारण सत्तेत जाऊ देणं असं नाही. तत्वाचं राजकारण आणि पुरोगामित्वाचं ढोंग करणारे जे राजकारणी आहेत त्यांना तत्वाचे राजकारणी सत्तेत नको आहेत, ही एक वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. दुसऱ्या बाजूला
मी असं पण म्हणेन की एका बाजूला तत्वाचं राजकारण करण्यामधनं जर तुम्ही आउटपुट आणि अचीवमेंट काय होती विचारलं तर आज काही नाही तर या समाजाला एक आशास्थान आहे जिकडे गेले ते लढता येतील. अख्खा कोणाला माहिती आहे की बाळासाहेबांकडे गेलो तर एक न्याय मिळू शकतो, अधिकार होऊ शकतो, आणि हा माणसाने आपली केस उचलली तर तुम्ही त्याच्या विरुद्ध ईडी, सीबीआय किंवा भारतीयचं सैन्य लावा, हा माणूस दबणार नाही. वेरॅज दुसऱ्या बाजूला सत्तेसाठी राजकारणासाठी कॉम्प्रोमाइज करून आंबेडकरवादी चळवळीचं रामदास होणं म्हणजे काय हे पण चळवळीने एका खूप घाणेरड्या पद्धतीने बघितलंय. आणि आता कोणाला माहिती आहे की आपण फॉर एक्झाम्पल संजय शिरसाटांचं विधान बघा. संजय शिरसाट 1 महिन्यापूर्वी म्हटले होते की माझ्या मंत्रिपदाचा अर्थ काय जर माझ्या मंत्रिपदामधली माझ्या खात्यामधली सगळी निधी माझ्याकडे याच्याच आधी SC STचा फंड डायव्हर्ट केला असेल तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करून सत्तेमध्ये गेलात तर ज्याच्यासाठी सत्तेमध्ये जाणार आहात ते करू शकणार आहात का, हा पहिला प्रश्नचिन्ह आहे. आणि आमचं उत्तर आहे की जे करायचं असेल ते सत्तेमध्ये जाऊन करता नसेल येत तर ते 10 पट चांगलं सत्तेच्या बाहेर राहून करून दाखवू. शेवटचा प्रश्न जनरल आहे की दरवेळेस बाबासाहेबांची जयंती येते आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना लाऊडस्पीकर्स लावणं, DJ लावणं, त्यानंतर मग ट्रोलिंग, त्यानंतर वादविवाद, कोणीतरी काहीतरी कमेंट पास करणं, तर यानंतर असे प्रतिक्रिया येतात की आमच्या बापाची जयंती आम्ही हवी तशी दणक्यात साजरी करू. तर त्यावरती तुमचं मत काय? का आंबेडकर घराण्याचे वंशज म्हणूनही, आंबेडकरी चळवळीचे वारसदार म्हणूनही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करावी, तुमचं काय मत आहे यावर? मी ह्याच्यावरती तेव्हा मत देईल जेव्हा मला ह्याच्याबद्दल गणपती, दहीहंडी, होळी, दसरा, दिवाळी, शिवजयंती ह्याच्याबद्दल जेव्हा लोक प्रश्न विचारायला लागतील तेव्हा मी माझं जयंतीबद्दलचं मत देईल. पण तरी पण एक ओपिनियन काय आहे तुमचं की कोणतीही महामानवांची, समाज सुधारकांची जयंती साजरी करताना हे असे प्रकार होणं किंवा मग सरसकट सगळ्यांच्याच जयंती अशाच साजऱ्या केल्या जातील दणक्यात, असं काही एक पर्टिक्युलर काहीतरी मत असेल तुमचं? नाही बघा, ह्या आरोपामध्ये मला खूप जातीवाद वाटतो. जातीवाद एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे की यामागचं काय पॉलिटिक्स. मी ह्याच्या मागे खूप मोठा जातीवाद पडतो की काही लोक शहर आपलं करतात आणि ते काही लोकांच्या डोक्यामध्ये खुपतं. म्हणून मी म्हणतो की जोपर्यंत मला सगळ्या सण आणि वारांबद्दल हे प्रश्न विचारत नाहीत तोपर्यंत मी एका विशिष्ट जयंतीबद्दल बोलणार नाही आता याच्याबद्दल, कारण गोष्टी प्रत्येक ठिकाणी होतात. हो, म्हणजे गणपती विसर्जनातही तेच दिसतं, शिवजयंतीमध्येही तेच दिसतं, मग आम्हाला आंबेडकर जयंतीमध्येही तेच दिसतं. मी सरळ सोट सगळ्यांचाच बद्दल इन जनरल एक मत असतं बाबा की आंबेडकरांची जयंती आपण म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला वाटते की नाही एकदा तरी येते, आपण दणक्यात साजरी केली पाहिजे. तर ह्या लोकांना काय मेसेज द्याल तुम्ही? कार्यकर्ते असतील, सामान्य लोक असतील, मी असं नाही म्हणते की फक्त आंबेडकरांशी निगडीत लोक असतील, वंचितचे कार्यकर्ते, असं नाही म्हणते, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय मेसेज द्या? मी ह्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला जयंतीच्या नुसत्या शुभेच्छा दिन, जयंती आली की. ओके. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आपण जे करतो तुम्हाला माहितीये बाहेर काय चालू आहे, तुम्हाला माहिती आपल्यावरती काय आरोप होतात, तुम्हाला हेही माहितीये की इतर ठिकाणी काय चालतं, आणि फुकटच्या आरोपांना ऐकू नका, जे बरोबर वाटतं ते करत राहा. ओके, नक्कीच. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, चर्चा करून. एकंदरीतच ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, हे चर्चा कशा वाटल्या, कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.